तर आज आपलं तुमच्या ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरच्या बॅचचं आज आपलं पहिलं लेक्चर आहे. ठीक आहे, पहिलं लेक्चर म्हणलं की आपण थोडंसं स्ट्रॅटेजी आणि थोडंसं एक मोटिवेशन प्रकारचं हे लेक्चर असतं. ह्या लेक्चरमध्ये आपल्याला जी परीक्षा द्यायची आहे, ठीक आहे, परीक्षेमध्ये आपल्याला एकदम एकंदरीत किती मोठं कॉम्पिटिशन असणार आहे, एकंदरीत परीक्षेचा सिलेबस कसा असणार आहे, एकंदरीत परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारचं असणार आहे आणि आपल्याला तयारी करत असताना कोणत्या कोणत्या प्रकारच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल, ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टींची आज आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करायची असते. आणि थोडंसं एक आता पहिलं लेक्चर म्हणलं थोडंसं मोटिवेशन प्रकारचं सुद्धा हे लेक्चर असतं. ठीक आहे, त्याची सुद्धा आपल्या सगळ्यांना गरज असते. आता पहिल्या लेक्चरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं मी आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये स्वागत करतो. तुमच्यातले तसे बरेच विद्यार्थी ऑलरेडी कराड लॉ क्लासेसचा पार्ट आहेत. ठीक आहे, बरेच लोक सध्याच्याला APP म्हणून काम करत आहेत. बरेच लोक मागच्या वेळेस ऑलरेडी आपल्या क्लासेसला जॉईन होते, पण कुणाचं 2 मार्काने कुणाचं 3 मार्काने वगैरे राहिलेलं होतं. म्हणजे असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरसाठी तुम्ही ऑलरेडी बऱ्यापैकी लोक आपल्याकडे होता आणि बऱ्यापैकी लोक असे आहेत जे नवीनच आता आपल्या कराड लॉ क्लासेससोबत जुटलेले आहेत. तर अशा जुन्या नव्या सगळ्यांचं परत एकदा कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, आता हे म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट मेन्शन करायला मला नक्कीच आवडेल की जे लोक अजून सुद्धा म्हणजे असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून नोकरीवर लागलेले आहेत, ठीक आहे, तरी सुद्धा त्यांची जिद्द जी आहे म्हणजे अजून पुढे त्याच्यामध्ये जाण्याची दिसते आपल्याला. ठीक आहे, त्याबद्दल त्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये कौतुक करावं की म्हणजे आता सगळं काही आपलं ठीक चाललेलं आहे, इथे परत पुढं काही बघायची गरज नाही आहे, असा विचार न करता म्हणजे परत आपल्यासाठी जी मोठी संधी येणार आहे त्या संधीसाठी त्याच्यामध्ये प्रयत्न सगळेजण करत आहेत. आणि जे लोक मागच्या वेळेस समजा काही 2 मार्काने वगैरे राहिलेलं असेल, 3 मार्काने राहिलेलं असेल, ठीक आहे, तर अशा लोकांना सुद्धा सांगेल की तुम्ही म्हणजे याच्यामध्ये असं कुठे आपला कॉन्फिडन्स कमी वगैरे करून घेण्यामागचं कारण नाही आहे. ठीक आहे, आपण जरी समजा 2 मार्काने राहिलं, 3 मार्काने राहिलं, याचा अर्थ आपल्यामध्ये आणि जे लोक सिलेक्शन झालेले आहेत, ठीक आहे, जे लोक त्या सिलेक्शनच्या रेषेच्या पलीकडचे आहेत, ह्या दोघांमध्ये तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये फार जास्त फरक आहे असं डोक्यामध्ये अजिबात आणू नका. ठीक आहे, बऱ्याच वेळेस असं होतं, म्हणजे मी बरेच विद्यार्थी आता बघितलेले आहेत, एकदा सिलेक्शन झाल्यानंतर काय होतं की त्यांचा कॉन्फिडन्स जो असतो तो एक वेगळ्या लेवलचा कॉन्फिडन्स असतो. ठीक आहे, अभ्यासामध्ये त्यांची स्पीड वगैरे सुद्धा वाढून जाते आणि सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या कॉन्फिडन्समुळे ते चांगल्या पद्धतीने सुद्धा करतात. ठीक आहे, याच्या 2 बाजू सुद्धा आहेत. दुसरी बाजू, बरेच लोक अशा पद्धतीने एकदा सगळं झालेलं असेल तर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये मी तर असंच काढतो म्हणून पण राहतात. ठीक आहे, त्यांचं त्याच्यामध्ये पुढे काहीच होत नाही. ठीक आहे, म्हणजे त्याच्या मधातलं तुम्हाला एक जे बॅलन्स आहे तो बॅलन्स आपल्याला मेंटेन ठेवायचा आहे. आपल्याला नोकरी लागल्यामुळे जो कॉन्फिडन्स आपल्याकडे आलेला आहे त्या कॉन्फिडन्सचा आपण पुढे अजून जास्त कष्ट घेण्यासाठी, अजून जास्त चांगलं अभ्यास करण्यासाठी आपण वापर करायचा आहे. पण तो अगदी ओव्हर कॉन्फिडन्स नको व्हायला. म्हणजे आता मला हे वाचत बसायची गरज नाही, आर्म्स ॲक्ट मला चांगलाच पाठ आहे, ठीक आहे, पोस्को ॲक्ट मला चांगलाच माहिती आहे, हे अशा प्रकारचं काही मनामध्ये आविर्भाव त्याच्यामध्ये येता कामा नये. ठीक आहे, तर जे लोक मागच्या वेळेस त्याच्यामध्ये सिलेक्शनमध्ये लागलेले आहेत, ठीक आहे, त्या लोकांसाठी सुद्धा मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं की पहिल्यांदा ही गोष्ट कौतुकास्पद आहे की तुम्ही सगळे लोक अजून जिद्दीने पुढच्या लढाईसाठी तुम्ही सगळेजण उभे राहिलेले आहेत. आपण नोकरीवर राहून त्याच्यामध्ये 10 वर्षानंतर जी पोस्ट आपल्याला मिळणार आहे, ठीक आहे, ती पोस्ट आता अशा पद्धतीने मिळवण्यासाठी तुम्ही सगळेजण उभे राहिलेले आहेत. तर ही मोठी गोष्ट आहे. आणि ज्या लोकांचं सिलेक्शनमध्ये नाव नाही आहे, ठीक आहे, त्यांच्यासाठी सुद्धा सांगितलं की कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये मनामध्ये कुठे सुद्धा कमी राहू देऊ नका. म्हणजे मी बऱ्याच वेळेस काय होतं की तुम्हाला कोणतरी दुसरं डिमोटिवेट करतं, तू तर असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरच्या 500-550 जागा होत्या, त्यावेळेस तुझं सिलेक्शन झालं नाही आणि आता ह्या 225 जागांमध्ये तुझं काय सिलेक्शन होणार. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या निगेटिव्ह गोष्टींना अजिबात विचार करायचा नाही. ठीक आहे, आपल्याला स्वतःच्या आपल्या जीवाला माहिती आहे की आपण जे कष्ट घेतलेले आहेत ते कष्ट बाकी लोकांपेक्षा सुद्धा काही कमी नव्हते. आपण जे कष्ट घेतले होते, आपण सगळे कायदे चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास करू शकलो, सगळ्या कायद्यांचे आपण कन्सेप्ट समजून घेऊ शकलो. ठीक आहे, त्याचे प्रॉपर आपण नोट्स वगैरे मेंटेन करू शकलो, त्याचा आपण कंटिन्युअस स्ट्रगल केला, रिव्हिजन आपण सगळं केलं. ठीक आहे, त्याचे आपण पेपर वगैरे आपण सोडून बघितले. म्हणजे सगळं काही करण्याची आपल्यात कॅपॅसिटी आहे. ठीक आहे, 2 मार्क कमी पडले, 4 मार्क कमी पडले, 10 मार्क कमी पडले, काहीतरी तुम्ही बऱ्यापैकी तुमच्यातले लोक असे आहेत जे क्लासेस जॉईन करायला आपल्याकडे उशीर झाला, म्हणजे सुरुवातीला त्यांना क्लासेसबद्दल माहिती नव्हती किंवा त्याच्यामध्ये तयारी वगैरे समजा केली नव्हती. अशा बऱ्याच चुका आपल्याकडनं झाल्या होत्या. असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरच्या परीक्षेच्या वेळेस तुमच्याकडनं ज्या चुका झाल्या होत्या, ठीक आहे, आपला क्लास उशिरा जॉईन करणं ही सुद्धा जरी मोठी चूक असली तरी याच्या व्यतिरिक्त अजून बऱ्याच चुका असतात. म्हणजे आपण नोट्स चांगल्या प्रॉपर मेंटेन केल्या नव्हत्या, रिव्हिजन आपण त्याच्यामध्ये रेग्युलर करत नव्हतो. ठीक आहे, रोजच्या रोज आपण संध्याकाळचं लाईव्ह लेक्चर आपण अटेंड करत नव्हतो. ठीक आहे, आपण थोडंसं बघूया, पुढचं पुढे कव्हर करूया असं समजून आपण त्याच्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर आपल्या वेळेवर बघितले नाहीत. अशा प्रकारचे बरेच प्रॉब्लेम असू शकतात. ठीक आहे, बऱ्याच चुका आपण आपल्या मागच्या असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरच्या परीक्षेच्या वेळेस आपण केलेल्या असतील. ठीक आहे, पण त्या चुका ज्या आहेत त्या आपल्याला इथून पुढे करायच्या नाही आहेत.
ठीक आहे, हे सगळ्यात तुम्ही लक्षात घ्या. काही लोक असे असतील ज्यांनी असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरचा अटेम्प्ट जो आहे, ठीक आहे, तो त्यांनी अभ्यासच केला नाही, सरळ त्याच्यामध्ये देवाला अटेम्प्ट द्यायचा म्हणून दिला. ठीक आहे, आता त्यांना तशा प्रकारचा पश्चाताप होत असेल. ठीक आहे, पण एक गोष्ट सगळ्यात मोठी चांगली घडलेली आहे की आपल्याला एक नवीन संधी त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांसाठी समोर आलेली आहे. आणि संधी एवढी मोठी आहे की भारत स्वतंत्र झाल्यापासून अशा प्रकारची संधी कुणाला मिळाली नव्हती. जर ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर जर व्हायचं असेल तर अशा वेळेस 10 वर्ष असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून अगोदर काम करून दाखवावं लागायचं. आणि हे काम करून दाखवल्यानंतर तुमच्या सिनियरिटीनुसार तुम्हाला त्याच्यामध्ये 10 वर्षानंतर ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरची पोस्ट मिळायची. ठीक आहे, म्हणजे भारत स्वतंत्र मिळाल्यानंतर जी संधी कधीच कुणाला भारतामध्ये मिळाली नाही, ती संधी आता आपल्या सगळ्यांसाठी उभी आहे. मग एवढी मोठी संधी उभी असताना निगेटिव्ह विचार मनामध्ये येऊच द्यायचा नाही. मी साधा असिस्टंट, म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं, मी साधं JMFC झालो नाही तर मग डिस्ट्रिक्ट जज कसा होणार. ठीक आहे, आपल्या क्लासेसचे राजेश तायडे सर, ठीक आहे, म्हणजे JMFCला वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याकडे होते, पण JMFCच्या बॅचमध्ये झालं नाही तर डिस्ट्रिक्ट जजमध्ये सिलेक्शन झालं. ठीक आहे, तर असं सुद्धा असतं त्याच्यामध्ये. असं डोक्यात अजिबात आणू नका की म्हणजे मनामध्ये किंचित सुद्धा येऊ नका. मला 1-2 विद्यार्थी सुद्धा काल फोनवर म्हणले की सर माझं तर असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरमध्ये सुद्धा मी 4-5 मार्काने राहिलो, आता मला असं वाटतं की सगळं सोडूनच द्यायला पाहिजे. ठीक आहे, तर असा निगेटिव्ह विचार करण्याला काय अर्थ नाही आहे. तुम्ही स्वतःहूनच जर हार मारली तर तुमचं भविष्यात पुन्हा दुसरं कोणी काही करू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे आपल्याला यश मिळण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यामुळे निगेटिव्ह गोष्टींचा विचार करू नका. निगेटिव्ह गोष्टींमध्ये आपण बऱ्याच प्रकारच्या गोष्टींचा विचार करत राहतो. म्हणजे पेपर, त्याच्यामध्ये मला डिस्क्रिप्टिव्हमध्ये मला रायटिंग नाही आहे, माझं हँडरायटिंग खराब आहे, अशा तशा गोष्टी आहेत, अशा बऱ्याच गोष्टींचा आपण विचार करतो. पण मी तुम्हाला सांगेल की कुठल्याच प्रकारच्या निगेटिव्ह गोष्टींचा तुम्ही विचार करू नका. ठीक आहे, रोज संध्याकाळी त्याच्यामध्ये आपलं जे आहे ते लाईव्ह लेक्चर आपण प्रत्येकाने अटेंडच केलं पाहिजे. म्हणजे ज्या चुका मागच्या वेळेस झाल्या त्या कुठल्याही चुका होऊ द्यायच्या नाहीत. किंवा जे लोकांनी मागच्या वेळेस असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरचा विचारही केला नव्हता, किंवा काही लोकांचं असं झालं फॉर्म भरायचा राहिला होता. ठीक आहे, तर अशा सगळ्या लोकांनी विचार करा की आता आपल्याला परत एकदा, म्हणजे इथे एकदा तुम्ही परत एकदा चुका करतो मग परत मला पुढची संधी मिळेल, अशा प्रकारच्या गोष्टींचा विचार नका करू. तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो, असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरची पोस्ट ज्या लोकांना मिळालेली आहे, ठीक आहे, त्यांच्या पाठीमागे फार मोठा संघर्ष आहे. म्हणजे किती वर्ष गेली आपण बघितलं, आज कुठे ते लोक त्याच्यामध्ये कोर्टात जाऊन काम करत आहेत. म्हणजे कुठल्या जरी एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचा पाठपुरावा करायचा म्हटलं तर एवढी सहज साधी गोष्ट नसते. आता ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरची परीक्षा, म्हणजे आता मागणीपत्र आलं, मग बऱ्याच लोकांनी असा जर विचार केला असेल तुमच्यापैकी कोणी की आता लगेच त्याच्यामध्ये समजा 2-3 महिन्यामध्ये जाहिरात तर येईल समजा 2-3 महिन्यामध्ये, पण जाहिरात आल्यानंतर लगेच पुढच्या 3-4 महिन्यामध्ये पेपर झाला, त्याच्यानंतर लगेच माझं इंटरव्ह्यूला त्याच्यामध्ये नाव आलं, त्याच्यानंतर लगेच माझा इंटरव्ह्यू झाला आणि 2026च्या जानेवारीपर्यंत त्याच्यामध्ये मी लगेच ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर झालो. ठीक आहे, एवढं सहज साध्य जर कोणी विचार करत असेल तर लक्षात ठेवा, ही गोष्ट एवढी काय अशी सहज साधी नसते. असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम करण्यासाठी ह्या लोकांना किती वर्ष लागले विचार करा. मागचे किती वर्ष झालं त्याच्यामध्ये, केव्हापासून जाहिरात चालू आहे. क्लासेस आपण त्याच्यामध्ये 1-1.5 वर्ष अगोदर सुरू केले होते. मग त्याच्यानंतर परीक्षा, पुन्हा त्यानंतर, म्हणजे एवढे दिवस कंटिन्युटी ठेवणं गरजेचं आहे. जर एखाद्या गोष्टीची तयारी करायचं म्हटलं, एखाद्या परीक्षेची तयारी करायचं म्हटलं तर अगोदरच आपल्या मनाची सगळ्या गोष्टींची तयारी असायला पाहिजे. ठीक आहे, सगळ्याच गोष्टींची तयारी असायला पाहिजे. आपल्या क्लासेसची कुठल्याही परीक्षेमध्ये एवढे जास्त सिलेक्शन असतात. ठीक आहे, हे सिलेक्शन काही फक्त असेच मिळत नाहीत आपल्याला. ठीक आहे, त्यासाठी आपली त्याच्यामध्ये दिवस रात्र कंटिन्युअस आपण त्याच्यामध्ये मेहनत घेत असतो. ठीक आहे, तुमच्यापैकी बरेच लोक आता इथे APP झालेले आपले जॉईन झालेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर ठीक आहे. ठीक आहे, आपला संघर्ष तुम्ही लोक विसरणार नाही. ठीक आहे, रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत इंटरव्ह्यू तुम्ही दिलेले आहेत. ठीक आहे, रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत आपण संध्याकाळचे इंटरव्ह्यू घेत होतो, तुम्ही लोक त्याच्यामध्ये पुढून आन्सर करत होता. ठीक आहे, हा सगळा संघर्ष तुम्हाला आठवत असेल. आणि किती वर्ष त्याच्यामध्ये कंटिन्युअस सारखं मला फोन करत होता की सर आता कधी त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूचा रिझल्ट कधी येईल, कधी हे त्याच्यामध्ये शेड्यूल लागेल, कधी आमची परीक्षा असेल सर, कधी आम्हाला नोकरीवर बोलवतील. ह्या सगळ्या प्रकारचे तुमचे कितीतरी फोन झालेले आहेत. म्हणजे एवढं सगळं अहोरात्र दिवस रात्र आपला त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी स्ट्रगल केलेला आहे. ठीक आहे, रात्री 9 ते 11 मध्ये आपण, म्हणजे वर्ष 2-2 वर्ष त्याच्यामध्ये आपण लेक्चर घेत होतो. इंटरव्ह्यूचं सुद्धा त्याच्यामध्ये आपण 6-6 महिने आपण त्याच्यामध्ये तयारी केली. एवढा सगळा संघर्ष करायची आपल्याला तयारी इथून पुढे सुद्धा ठेवायची आहे. ठीक आहे, जे पद तुम्हाला मिळणार आहे ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर, असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर, हे पद सुद्धा आता ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरचं पदाकडे बघितल्यानंतर तुम्हाला ते पद फार लहान वाटेल. ठीक आहे, लहान वाटायलाच पाहिजे, कारण ते लहान आहेच. ठीक आहे, असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर हे पद ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरच्या पुढे कंपॅरिझनमध्ये लहानच आहे. ठीक आहे, मग ते आपल्याला तुमच्या मनाचे तुम्ही असे विचार केला पाहिजे. असा विचार केल्यानंतर मग तुम्ही जोमाने कामाला लागाल. ठीक आहे, आपल्या पदाची पुढची पायरी जी आहे,
आपल्या पदाची पुढची पायरी म्हणजे ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर आहे. ह्या एका पायरीवर आपण चढलो म्हणजे सगळं काही मिळालं, आता मला आयुष्यात पुढे काही करायची गरज नाही, फक्त आली ती पगार त्याच्यामध्ये निवांत बसतो खातो, अशा प्रकारचा विचार करायचा नाही. ठीक आहे, विचार हाच करायचा की मी म्हणजे आयुष्यामध्ये जे आपण आयुष्य म्हणजे नेहमीच मी तुम्हाला सांगत असतो की संघर्ष असतं, या संघर्षामध्ये त्याच्यामध्ये थांबायला कुठेही जागा नाही आहे. ठीक आहे, ज्या दिवशी तुमचा संघर्ष थांबला आपण त्याच्यामध्ये संपलेलो असतो. ठीक आहे, आपलं आयुष्य मी म्हणजे जे तुम्हाला नेहमी सांगत असतो की आपण क्वालिटेटिव्ह आयुष्य जगलं पाहिजे. ठीक आहे, संघर्षाचं आयुष्य जगलं पाहिजे. जेवढे दिवस तुम्ही आयुष्यामध्ये संघर्ष केला तेवढेच दिवस तुम्ही आयुष्य जगलं, आणि ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्यातला संघर्ष थांबवला, ठीक आहे, तिथे आपण इथे जगात असलो काय नसलो काय आपला काही फरक पडत नसतो. ठीक आहे, त्यामुळे पुढचा संघर्ष आता तुम्हाला सगळ्यांना चालू करायचा आहे. आता आपल्या जवळपास 225 जागा असणार आहे. ठीक आहे, मी तुम्हाला असं म्हणजे जसं आपल्या एपीपीच्या वेळेस वगैरे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, आता एखादा व्यक्ती जर समजा सांगत असेल की म्हणजे आम्ही एवढ्या त्याच्यामध्ये, एक जस्ट मिनिट, चार्जर मी कनेक्ट करायला लागेल मला. आता एपीपीच्या वेळेस वगैरे पण मी तुम्हाला सांगत होतो की आपल्या जेवढ्या जागा आहेत त्याच्यातले आपल्याला एवढं टार्गेट पाहिजे. ठीक आहे, तुमच्या बॅचमध्ये असं झालं की जेवढं आपण ठरलेलं होतं त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त जागा तुम्ही सगळ्यांनी मिळून दिल्या. आता ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरमध्ये सुद्धा 225 प्लस जागा आहेत, आणि यातल्या आपल्याला कमीत कमी त्याच्यामध्ये 200 पाहिजेत. ठीक आहे, आता डिस्क्रिप्टिव्ह प्रकारची एक्झाम आहे त्याच्यामुळे आपण एक 25 जागा आपण त्याच्यामध्ये सोडून दिल्या. ठीक आहे, आता हे जे आहे मी जे तुम्हाला 200 पाहिजे तसं सांगतोय. ठीक आहे, दुसरं समजा कोणी सांगत असेल की एवढ्या त्याच्यामध्ये आम्ही जागा मिळवू, एवढं आपण सगळं त्याच्यामध्ये करू, तर तो वेगळा विषय आहे. ठीक आहे, पण मी त्याच्यामध्ये सांगतोय म्हणजे आता हे सिरियस आहे. ठीक आहे, कारण आतापर्यंत आपण फक्त हे बोलून दाखवलेलं नाही आहे. ठीक आहे, कुठल्याही प्रकारचं आपलं एक्झामिनेशन असू द्या, एपीपीचा असू द्या किंवा बीएमसीचा असू द्या. ठीक आहे, बीएमसीमध्ये सुद्धा म्हणजे आपले सगळे लेक्चर्स आपले पहिले जे असतात ते आपल्या युट्यूबवर असतात. त्या प्रत्येक लेक्चरमध्ये मी जो सांगत असतो तो आकडा आपण त्याच्यामध्ये शेवटी फायनल रिझल्टच्या दिवशी आपण त्याच्यामध्ये तेवढे विद्यार्थी आपले त्या रिझल्टमध्ये आपण दाखवून देत असतो. ठीक आहे, आता सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. म्हणजे 225 पैकी 200 प्लस विद्यार्थी आपल्या क्लासेसचे त्याच्यामध्ये ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरमध्ये असणं गरजेचं आहे. मग आता हे असंच त्याच्यामध्ये म्हटल्याने होणार आहे का? ठीक आहे, हे याच्यासाठी आपल्याकडे एक स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. आपण कशाच्या जीवावर आपण असं म्हणू शकतो की 200 प्लस विद्यार्थी त्याच्यामध्ये आपल्या क्लासेसचे ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरमध्ये आपण आणू शकतो. ठीक आहे, त्याच्यामागचं काहीतरी कारण असायला पाहिजे, त्याच्यामागचं काहीतरी स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. ठीक आहे, जास्तीत जास्त आपला त्याच्यामध्ये क्लेम जो आहे या पोस्टवर आपला पक्का आणण्यासाठी आपण काय काय करू शकतो. ठीक आहे, तर ह्याचं उत्तर जे असतं ते आपल्याला नेहमी सिलेबसमध्ये सापडतं. ठीक आहे, म्हणजे असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरच्या वेळेस सुद्धा आपण काय केलं होतं की जे मायनर लॉज होते, म्हणजे बाकीचे सुद्धा सेल्फ स्टडी करणारे सुद्धा बरेच विद्यार्थी असतात, किंवा बाकीच्या सुद्धा दुसऱ्या कुठल्या क्लासेसचे वगैरे सुद्धा बरेच विद्यार्थी असतात. ठीक आहे, सगळ्यांपेक्षा जास्त आपण मायनर लॉजचा फार चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास केला होता. ठीक आहे, मायनर लॉज जे रेग्युलर लोकांच्या प्रॅक्टिसमध्ये नसतात, जे रेग्युलर वापरामध्ये नसतात, ह्या मायनर लॉजला आपण त्याच्यामध्ये एक शस्त्र आपलं बनवलं आणि ही लढाई आपण त्याच्यामध्ये सगळ्यांनी जिंकलेली होती. ठीक आहे, बीएमसीच्या एक्झामच्या वेळेस सुद्धा आम्ही काय केलं की तो बृहन्मुंबई महानगरपालिकेचा जो कायदा होता, ठीक आहे, तो कायद्याला आम्ही त्याच्यामध्ये शस्त्र बनवलं आणि त्या शस्त्राच्या जीवावर त्याच्यामध्ये ती एक्झाम त्याच्यामध्ये आम्ही जिंकली. ठीक आहे, म्हणजे 52 पैकी 36 सिलेक्शन्स बीएमसी लॉ ऑफिसरचे आपल्या क्लासेसचे त्याच्यामध्ये आपल्याला मिळवता आले. ठीक आहे, त्याच्या मागचं कारण एवढंच होतं की तो कायदा जो होता तो एवढा किचकट कायदा आहे, जो कायदा रेग्युलर वापरामधला नाही आहे. ठीक आहे, तो कायदा बाकीचे लोक त्याच्यामध्ये बघू शकणार नाही. ठीक आहे, इथं सुद्धा तसंच आहे. आता ह्या ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरसाठी सुद्धा जर आपण बघितलं तर पहिलं एक शस्त्र आपलं जे जुनं होतं तेच आपल्यासोबत आहे, की म्हणजे ह्याच्यामध्ये मायनर लॉज तुम्हाला अशा काही सापडतील जे कायदे तुम्हाला दुसऱ्या कुठल्या त्याच्यामध्ये परीक्षेमध्ये कामाला वगैरे म्हणजे कुठे नसतात किंवा रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये वगैरे नसतात. ठीक आहे, तर ते आपल्याला पहिले शस्त्र आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. म्हणजे जेवढं जास्त कायदे ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरला, आता तुमच्या असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरसारखे फक्त 15-16 कायदे आले ना आपण त्याच्यामध्ये तेवढं त्याचा अभ्यास केला आणि आपण सिलेक्शनमध्ये आलो असं अजिबात होणार नाही. ठीक आहे, ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरला आपल्याला खूप सारे कायदे त्याच्यामध्ये असू शकतात. ठीक आहे, शेवटी आपण त्याच्यामध्ये सिलेबसवर एक आपण त्याच्यामध्ये काय प्रॉबेबल सिलेबस असू शकतो, ठीक आहे, त्याच्यावर आपण एक नजर त्याच्यामध्ये मारणार आहोत. पण एक गोष्ट लक्षात घ्या की 200 प्लस सिलेक्शन जर आपल्याला आपल्या क्लासेसचे मिळवायचे असतील, ठीक आहे, तर त्यासाठी आपल्यासाठी 2 महत्त्वाची शस्त्र आहेत. पहिलं म्हणजे जो अशा प्रकारचा सिलेबस, आता बीएनएसएस असू द्या, बीएससी असू द्या किंवा आपला भारतीय साक्ष अधिनियम असू द्या. ठीक आहे, हे बीएसए, बीएनएस आणि बीएनएसएस हे तर कायदे सगळ्यांचे कॉमन असणार आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये बऱ्यापैकी लोकांचा तर जुन्या आयपीसी प्रमाणे, सीआरपीसी प्रमाणे, ठीक आहे, एव्हिडन्स प्रमाणे तुमचा अभ्यास असणार आहे. आणि जुने कायदे सुद्धा तुम्हाला परीक्षेला विचारतील. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जर आपण ट्रेंड बघितला तर त्यांनी सगळ्यांनी फक्त नवीन क्रिमिनल लॉज जे आहेत त्याच्यावर त्यांनी फोकस केलेला आहे. आणि तिकडच्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन होत आहेत त्याच्यामध्ये ते लोक जुन्या कायद्यांना विचारत सुद्धा नाही आहेत.
पण महाराष्ट्रामध्ये असा ट्रेंड नाही आहे. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये तुम्ही डीजेची एक्झाम घ्या, महाराष्ट्रामध्ये तुम्ही JMFCची एक्झाम घ्या. ठीक आहे, जुन्या कायद्यांना सुद्धा सोबत घेऊन चालताय. जुने कायदे सुद्धा आपल्याला सिलेबसमध्ये असणार आहेत, हे आपल्या सगळ्यांना विसरून चालणार नाही. ठीक आहे, म्हणजे IPC असू द्या, CRPC असू द्या, एवढंच असू द्या, याच्यावर सुद्धा तुमच्या परीक्षेला 100% तुम्हाला प्रश्न असणार. ठीक आहे, एवढंच नाही, म्हणजे मी जे तुम्हाला सांगतो की जुने कायदे आता सध्याच्याला लागू आहेत. ठीक आहे, हेच लॉजिक जर तुम्ही लावलं तर पोटा टाडा वगैरेच्या सुद्धा केसेस काय चालतात. ठीक आहे, म्हणजे पोटासारखे कायदे जे आता सध्याच्याला रिपील झालेले आहेत, पण ते कायद्यामध्ये तरतुदी अशा प्रकारच्या आहेत की ते कायदे जरी रिपील झाले असतील तरी सुद्धा जे जुने गुन्हेगार आहेत, ज्यांच्यावर ते कायदे लावलेले होते, ठीक आहे, त्यांना काही डायरेक्ट आपण ॲक्युटल दिलेलं नाही आहे. ठीक आहे, त्यांच्या केसेस त्याच्यामध्ये चालूच राहतात. ठीक आहे, त्यासुद्धा त्याच्यामध्ये कोर्टामध्ये चालतात. तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज म्हणजे प्रिव्हेन्शन ॲक्ट जो आहे आपला, ठीक आहे, तो म्हणजे उपाचा जो कायदा आहे, तर तो कायदा तर त्याच्यामध्ये परीक्षेला असणारच, कारण तो तर लागू आहे, तो आपण रिपील केलाच नाही. पण त्या व्यतिरिक्त जे जुने कायदे आहेत, जसं पोटासारखा कायदा मी तुम्हाला सांगितला, ठीक आहे, टाडा वगैरे सारखा कायदा असू द्या, तर त्याच्यासुद्धा केसेस जशा चालतात, जसं IPC ज्या मागचं लॉजिक आहे की IPC CRPC एव्हिडन्स अजूनही त्याच्यामध्ये पुढे सिलेबसला असायला पाहिजे. अजूनही डिस्ट्रिक्ट जजला असतो, JMFCला असतो. ठीक आहे, इथे तर ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर आहे. आपलं तर काम त्याच्यामध्ये ह्याच्यात फार महत्त्वाचं आहे. मग आपल्याला सुद्धा त्याच्यामध्ये तो सिलेबसला असणार आहे. ठीक आहे, तोच लॉजिक जर तुम्ही इकडच्या कायद्यांना वापरलं तर ते कायदेसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये परीक्षेला अभ्यास करावा लागणार आहे. परीक्षेला जसं मी तुम्हाला सांगत असतो की म्हणजे काही प्रकारचे शस्त्र असतात, काही प्रकारच्या गोष्टी असतात ज्याच्या जीवावर आपण त्याच्यामध्ये एवढा तगडा रिझल्ट आपण त्याच्यामध्ये आणत असतो. ठीक आहे, पहिलं म्हणजे महत्त्वाचं काम असतं की आपण सगळ्यात अगोदर सुरुवात करायची. ठीक आहे, आता तुमच्यापैकी बरेच लोक सध्याच्याला सुरुवातीला एकदम रिलॅक्स पद्धतीने अभ्यास करतात. म्हणजे एखादं संध्याकाळी लेक्चर ऐकलं तर ऐकलं, नाही ऐकलं तर त्याच्यामध्ये उद्या रेकॉर्डिंग बघतो. ठीक आहे, परवा दिवशी रेकॉर्डिंग बघतो. तर असं काही प्रकार करायचं नाही. आता आपण सगळ्यांनी एवढ्या लवकर क्लास सुरू करण्यामागचं कारणच हे असतं की लवकरात लवकर आपण त्या अभ्यासाच्या कंटिन्युटीमध्ये आपण यायला पाहिजे. तुम्ही आता असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून तुम्ही काम करत असा, तुम्ही समजा त्याच्यामध्ये अजून कुठल्या पदावर काम करत असा, तुमची प्रायव्हेट प्रॅक्टिस असू द्या, काही असू द्या, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की आपण आपलं डेली आयुष्य शांततेत जगत असताना आपला अभ्यासाकडे थोडासा दुर्लक्ष झालेलं असतं. अभ्यासाच्या कॉम्पिटिशनमधनं आपण कुठेतरी बाहेर गेलेलो असतो. आपल्या हातातला पेन त्याच्यामध्ये सुटलेला असतो. ठीक आहे, हे सगळं आपलं त्याच्या हातातनं सुटलेलं असतं. मग हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये लवकरात लवकर कंटिन्युअस आपल्याला लवकरात लवकर ट्रॅकवर यायचं आहे. ठीक आहे, अभ्यासाला लागायचं. आता परीक्षा द्यायची म्हणलं, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन द्यायची म्हणलं तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये ठीक आहे तुम्ही असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम करत आहात. ठीक आहे, म्हणून तुम्हाला पेपरमध्ये तुमच्या काही वेगळा तुम्हाला निळ्या कलरची आन्सर शीट दिली जाईल. ठीक आहे, हे असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम करतायत, यांना निळ्या कलरची आन्सर शीट द्या आणि यांना सोनेरी अक्षरामध्ये काहीतरी लिहायला पेन द्या. असा काही प्रकार होत नसतो. जो असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम करतो त्याचा पण सेमच पेपर असतो. जो असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम करत नाही त्याचा पण सेमच पेपर असतो. जो म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट प्रिडर म्हणून ऑलरेडी काम करत आहात, तुमचा पण सेम पेपर असतो. 25-3 वाल्यांचा सेम पेपर असतो. प्रायव्हेट प्रॅक्टिसवाल्यांचा सुद्धा सेम पेपर असतो. ठीक आहे, मग तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही किती त्याच्यामध्ये तुमच्या मागे लोड आहे, तुमच्या मागे काय तुमचे कष्ट आहेत, हे सगळं तुमच्या आन्सर शीटमध्ये अजिबात दिसत नाही. आन्सर शीट कुणाची चमकणार आहे? ठीक आहे, आन्सर शीट त्याची चमकणार आहे ज्याच्या पेपरमध्ये कंटेंट सापडेल, ज्याच्या पेपरमध्ये उत्तर त्या पद्धतीने मांडलेलं असेल. ठीक आहे, तुमचे मागच्या वेळेचे पेपर वगैरे समजा ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर लोकांनी काही चेक केले. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं असं झालं. आता कसं झालं की आपल्या क्लासेसला म्हणजे जे लोक सिलेक्शनमध्ये आले ते पण आपलेच विद्यार्थी होते. ठीक आहे, जे लोक सिलेक्शनच्या बाहेर राहिले ते पण आपलेच विद्यार्थी होते. ठीक आहे, बरेच पेपर विद्यार्थ्यांनी मला आणून पण दाखवले. सुरुवातीला तर त्यांनी पेपर पण दिले नाही तुम्हाला आन्सर शीट, आणि ते पेपर आणून दाखवल्यानंतर बऱ्याच पेपरमध्ये असं सुद्धा लक्षात आलं की त्याच्यामध्ये पेपरमध्ये कंटेंट तर आहे, थोडंसं लिहिलेलं तर आहे, पण चक्क इग्नोर करून टाकलेलं आहे. पेपर चेक करणाऱ्यानेच बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये अशा काही घोळ वगैरे घेतलेला आहे. ठीक आहे, बरेच लोक या गोष्टींचा सुद्धा त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी शॉक घेतला. ठीक आहे, सरळ सरळ कॉम्पिटेटिव्ह परीक्षांना त्याच्यामध्ये रामराम ठोकून टाकला. ठीक आहे, तर असं सुद्धा करून चालणार नाही. ठीक आहे, म्हणजे परीक्षामध्ये बऱ्याच गोष्टी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन म्हणलं की थोड्याशा अशा प्रकारच्या काही गोष्टी होतात. यावेळेस असं होणार नाही आहे. ठीक आहे, यावेळेस तुमचे पेपर आता ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरच्या एक्झामचे पेपर ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरला चेक करायला पाठवणार नाहीत. ठीक आहे, आपल्यापेक्षा थोडं वरच्या रँकचा त्याच्यामध्ये व्यक्ती बघणार. ठीक आहे, जो अजून त्याच्यामध्ये चान्सेस आहेत की तो चांगल्या पद्धतीने आपले सगळे पेपर चेक केले जातील. ठीक आहे, पण तरीसुद्धा ठीक आहे ती गोष्ट आपल्या हातात नसते. कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये आता बऱ्याच वेळेस असं होतं की JMFCचे पेपर सुद्धा म्हणजे काहीतरी एखाद्या विद्यार्थ्याचा पेपर असा असतो. ठीक आहे, तो सुप्रीम कोर्टापर्यंत गेला. सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की हा पेपर व्यवस्थित चेक केला गेलेला नाही आहे. ठीक, याला परत चेक करण्यात यावं. म्हणजे असं होतं. डिस्क्रिप्टिव्ह प्रकारची एक्झाम जर असेल तर थोडंसं इकडे तिकडे ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. पण काही जरी झालं तर आपल्या हातात ज्या गोष्टी असतात, आता सध्याच्या तयारीचा आपला काळ आहे, त्या तयारीच्या काळामध्ये आपण आपलं उत्तर कशा पद्धतीने फ्रेम करायचं, ठीक आहे, हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला या
ड्युरेशनमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, थोडक्यात सांगायचं काय तर पहिलं शस्त्र जे आपल्याकडे आपल्या ही लढाई जिंकण्यासाठी जे असतं, ठीक आहे, 200+ सिलेक्शन मिळवण्यासाठी पहिलं शस्त्र म्हणजे काय तर आपण लवकरात लवकर तयारी सुरू करायला पाहिजे, जी आपण आता वेळेवर त्याच्यामध्ये सुरू केलेली आहे. दुसरं शस्त्र जे सगळे मायनर लॉज आहेत, ठीक आहे, जे सगळे मायनर लॉज आहेत, जे सगळे त्याच्यामध्ये जनरल लोकांच्या त्याच्यामध्ये तोंडावर नसतात, हे सगळे आपल्याला त्याच्यामध्ये आता एकदम तोंडावर आपल्याला आणले पाहिजेत. ठीक आहे, रोज संध्याकाळी आपलं जे लाईव्ह लेक्चर असेल त्या लाईव्ह लेक्चरमध्ये आपण अशा प्रकारचे जे मायनर लॉज आहेत त्याच्यावर आपण चर्चा करणार. ठीक आहे, रोजच्या रोज आपण चर्चा करणार. एकदम त्याच्यामध्ये सरप्राईज आपण त्याच्यामध्ये तुमचे रिव्हिजन्स घेणार. ठीक आहे, लाईव्ह लेक्चर त्याच्यामध्ये प्रत्येक मायनर लॉचा आपण त्याच्यामध्ये घेणार, त्याच्यावर तुमचे रिव्हिजन लेक्चर घेणार, त्याच्यावर तुमचं बेरॅक्टचं रिडिंग आपण घेणार. ठीक आहे, म्हणजे बेरॅक्टचं रिडिंग आपण म्हणजे आपण काय करतो की कुठली कन्सेप्ट शिकवत असताना आपण मागच्या वेळेस असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटरला म्हणजे असं नसतं की तुमच्याकडनंच काहीतरी चुका होतात. ठीक आहे, चुका ह्या क्लासेसकडनं सुद्धा होत असतात, पण बऱ्याच वेळेस आता आपण ज्या लेवलची आपण तयारी केली होती तिथपर्यंत बाकी दुसऱ्यांनी तयारी केली नाही, त्यामुळे आपलं समजा कॉम्पिटिशनमध्ये आपण चांगले पुढे राहून गेलो. ठीक आहे, पण आता तसं आपल्याला करायचं नाही. म्हणजे बाकीचे जरी लोक समजा अजून जास्त जर तयारी करत असतील तर जेवढं पॉसिबल पद्धतीने तयारी करता येईल ते आपल्याला करायचे आहे. मागच्या वेळेस आपण काय केलं होतं, मागच्या वेळेस आपण सगळे कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजावून घेतले, त्यानंतर बेरॅक्टचं रिडिंग आपण करून घेतलं आणि ते चांगल्या सरळ साध्या पद्धतीमध्ये आपण आपल्या वहीमध्ये लिहून घेतलं होतं. ठीक आहे, पण डिस्क्रिप्टिव्ह प्रकारची परीक्षा होती. एवढं करून सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना असं झालं की त्याच्यामध्ये प्रश्न उत्तर लिहित असताना उत्तराची मांडणी कशी करायची हे त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना जमत नव्हतं. ठीक आहे, आता यावेळेस आपल्याला काय करायचं आहे की आपली परीक्षा जी आहे ते डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने आहे असं समजून, ठीक आहे, म्हणजे मोस्ट चान्सेस तुमचे डिस्क्रिप्टिव्ह प्रकारच्या परीक्षेचेच आहेत असं मोस्ट प्रकारे जरी चान्सेस आपले डिस्क्रिप्टिव्हचे असले, ठीक आहे, तरी सुद्धा आपल्याला म्हणजे तयारी करत असताना दोन्ही पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे. जर एमसीक्यू पद्धतीने जरी समजा तुम्हाला प्रश्न आला तर एमसीक्यू काय म्हणजे त्याचं उत्तर काय असायला पाहिजे हे तुम्हाला सगळ्यांना सोडवता आलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण तुमच्या प्रत्येक सगळे जे विषय आहेत या सगळ्या विषयांवर आपण तुमच्या एमसीक्यू टेस्ट जे आहेत, ठीक आहे, या बॅचमध्येच आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. आणि डिस्क्रिप्टिव्हसाठी आपण काय तयारी करणार आहोत की आपण प्रत्येक ठिकाणी प्रॉबेबल तुम्हाला शॉर्ट नोट काय येऊ शकतो, प्रॉबेबल तुम्हाला लॉंग क्वेश्चन काय येऊ शकतो, म्हणजे असं क्वेश्चन आन्सर फॉर्ममध्ये आपल्याला यावेळेस त्याच्यामध्ये आपलं रायटिंग सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये करायचं आहे. मागच्या वेळेस पण मी तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगितलं होतं. आता आपण क्लासेसचे जाहिरात करतानाच आपण सांगत असतो, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांची रिक्वायरमेंटच ती असते की सर त्याच्यामध्ये क्लासेसचे तुम्ही लाईव्ह लेक्चर घेणार, हो घेणार आम्ही, रेकॉर्डिंग देणार, रेकॉर्डिंग पण देणार आणि नोट्स पण देणार असं आपण त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं. त्यामुळे नोट्स देणार असं आपण सांगितल्यामुळे आपण ते नोट्सचे PDF तिथे ठेवत असतो ॲप्लिकेशनवर. ठीक आहे, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं की मी तेच नोट्स वाचतो, मी ते PDFच वाचतो, मी रोजच्या रोज ते रायटिंग वगैरे करत नाही. ठीक आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये ते नोट्स वगैरे जर तुम्हाला जर तेच जरी वाचायचे असेल तर तुम्ही ते सुद्धा वाचू शकता. ठीक आहे, पण त्याच्यामुळे तुमचं सिलेक्शन त्याच्यामध्ये अडचणी येणार आहेत. ठीक आहे, आपलं सिलेक्शन कधी होणार आहे, ठीक आहे, सिलेक्शनसाठी तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस सुद्धा तेवढी जास्त महत्त्वाची आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा अनुभव आलेला आहे असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटरच्या वेळेस. ठीक आहे, की आपला पेपर वेळेमध्ये कंप्लीट होत नाही, लिहित असताना त्याच्यामध्ये थोडंसं बऱ्याच अडचणी येतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये चुका होतात, थोडंसं मुद्देसूद व्यवस्थित मांडणी होत नाही. ठीक आहे, पेपर आपला त्याच्यामध्ये दिसायला सुद्धा व्यवस्थित नसतो. मग आता तुम्ही म्हणाल की सर पेपर दिसण्याचं काय आलं त्याच्यामध्ये. ठीक आहे, पण ज्या वेळेस कसं असतं की आता सगळेच पेपर चेक करणारे जे लोक असतात, ठीक आहे, ह्या सगळ्या लोकांना तुमच्या कष्टाची जाणीव असते असं नसतं. ठीक आहे, ॲडिशनल पब्लिक प्रोसिक्युटर म्हणून अगोदर जे लोक व्हायचे, ठीक आहे, मी असं अजिबात म्हणणार नाही की जे प्रमोशनमधनं ॲडिशनल पब्लिक प्रोसिक्युटर झाले, ठीक आहे, त्यांनी त्याच्यामध्ये म्हणजे ते मुळात कॅपेबल नाही आहेत असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे. ठीक आहे, पण साहजिकच आहे जे लोक परीक्षेमधनं जातील, ठीक आहे, जे लोक मेरिटच्या बेसिसवर त्याच्यामध्ये वर जातील, ठीक आहे, हे जास्त त्याच्यातले क्वालिफाईड असणार आहेत. यांचं त्याच्यामध्ये त्या मायनर लॉचा कायद्यांचा अभ्यास त्याच्यामध्ये जास्त असणार आहे. मी मागच्या वेळेस आन्सर रायटिंगमध्ये काही पेपर असे सुद्धा बघितले की सरळ सरळ त्याच्यामध्ये शेराच दिलेला होता की म्हणजे नॉट अंडरस्टूड. ठीक आहे, म्हणजे जे रिडेबल होतं त्या विद्यार्थ्याने लिहिलेलं सगळं रिडेबल होतं, त्याच्यात त्याने मायनर लॉचे लिहिलेले सेक्शन सुद्धा दिसत होते, पण तरी सुद्धा ते पेपर चेकिंगवाल्याने नॉट अंडरस्टूड असं लिहून ठेवलं होतं. ठीक आहे, तर हे सगळे विद्यार्थी करणार नाहीत. म्हणजे तुम्ही लोक जे सिलेक्शनमध्ये ॲडिशनल पब्लिक प्रोसिक्युटर होणार, ठीक आहे, ज्यांनी मुळात परीक्षेचा अभ्यास केलेला आहे, ज्यांनी आन्सर रायटिंगवर खूप जास्त कष्ट घेतलेले आहेत, ठीक आहे, ज्या लोकांना त्या आन्सर रायटिंगसाठी विद्यार्थी कष्ट किती घेतात ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव असेल, ठीक आहे, हे लोक पुढे तशा प्रकारच्या चुका करणार नाही. ठीक आहे, म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की डिस्क्रिप्टिव्ह प्रकारचे पेपर चेक करत असताना पेपर चेकिंगवाला जो असतो, ठीक आहे, तो फार त्याला तुमच्या कष्टाची जाणीव आहे असं अजिबात समजायचं नाही. ठीक आहे, तो पेपर चेकिंग करणारा म्हणजे एकदमच म्हणजे सगळेचे सगळे पेपर चेकिंग करणारे जे आहेत असं अजिबात नसतं की सगळे लोक सारखे असतात. काही लोकांनी त्याच्यामध्ये सुंदर पद्धतीने पेपर चेक केले, त्याचे व्यवस्थित मार्किंग केलं, कष्ट घेतले, वेळ दिला आणि सगळं काही त्याच्यामध्ये व्यवस्थित केलं. JMFCच्या बाबतीत सुद्धा असंच होतं. ठीक आहे, पेपर चेकिंग करणारे सगळेचे सगळे लोक जे असतात
ह्यांना फार विद्यार्थ्यांच्या कष्टाची जाणीव असते आणि एकदम सविस्तर पद्धतीने एक एक गोष्ट वाचून चेक करतात असं अजिबात नसतं. ठीक आहे, खूप सारे पेपर त्याच्यामध्ये आपल्याला मिळतात जेव्हा RTI खाली आपण ॲप्लिकेशन करून मागवतो. ठीक आहे, त्यावेळेस तर पेपरमध्ये बघितल्यानंतर लक्षात येतं की म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं थोड्या वेळाखाली की पेपर आहे, आन्सर दिसतंय, रिडेबल आहे, त्याच्यात कंटेंट पण प्रॉपर आहे, तरी सुद्धा सरळ नॉट अंडरस्टूड करून गोल करून वगैरे करून मोकळा झालेला आहे. असे सुद्धा त्याच्यामध्ये गोष्टी असतात. मग आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात त्या कायद्याचा चांगला अभ्यास करणं आहे. आपल्या हातात त्या कायद्याची मुद्देसूद प्रकारची मांडणी करणं आहे. आणि बऱ्याच गोष्टी ज्या असतात म्हणजे आपला आन्सर फक्त प्रॉपर असून चालणार नाही आहे, तर आपला आन्सर हे इथून पुढे आपल्याला प्रॉपर सुद्धा दिसावं लागेल. ठीक आहे, म्हणजे जे आपण म्हणतो ना की फक्त जस्टिस होऊन चालत नाहीये, तर जस्टिस झाला हे दिसलं सुद्धा पाहिजे. अगदी त्याच प्रकारे तुमचं उत्तर जे आहे म्हणजे प्रॉपर दिसणं म्हणजे काय असतं, सुंदर दिसणं म्हणजे काय असतं, तर त्याच्यामध्ये समजा तुम्ही एखाद्याने समजा पॅराग्राफमध्ये उत्तर लिहिलेलं आहे, तर एखादा व्यक्ती चेक करणारा तो सरळ त्याच्यामध्ये वर जाऊन ॲव्हरेज मार्क तुम्हाला देऊ शकतो. पण तुम्ही तेच जर उत्तर थोडंसं मुद्देसूद तुम्ही लिहिलेलं असेल, तुम्ही त्याला प्रत्येक ठिकाणी सबहेडिंग टाकून तुम्ही लिहिलं असेल, समजा 125 आपलं CRPCचं तुम्ही उत्तर लिहिताय. ठीक आहे, तुम्ही त्याच्यामध्ये सुरुवातीला म्हणजे राईट कुणाला आहेत ते तुम्ही लिहिलं. ठीक आहे, अधिकार कुणाला आहे ते जजमेंट त्या प्रकारे निर्णय देण्याचा ते तुम्ही लिहिलं. ठीक आहे, एंट्री मेंटेनन्स म्हणजे काय त्याचं तुम्ही वेगळं हेडिंग बनवलं. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचे तुम्ही हेडिंग जर बनवले. ठीक आहे, पनिशमेंट काय तुम्ही त्याचं हेडिंग बनवलं. आपण जे म्हणतो की 125 to 128 जे आहे इट इज अ कम्प्लीट कोड फॉर द मेंटेनन्स. याला कम्प्लीट कोड का म्हणतात? याच्यामध्ये अधिकार दिलाय, त्याचं वेगळं हेडिंग टाकून तो अधिकार लिहा. ठीक आहे, कुणाला मेंटेनन्स मिळतो त्याचं वेगळं हेडिंग टाकून ते लिहा. ठीक आहे, कोण मेंटेनन्स मागू शकतं त्याचं वेगळं हेडिंग टाकून ते लिहा. कोणाच्या विरोधात मागता येतो त्याचं वेगळं हेडिंग टाकून ते लिहा. ठीक आहे, कुठल्या कोर्टात मागता येतो त्याचं वेगळं हेडिंग टाकून ते लिहा. एंट्री मेंटेनन्स म्हणजे काय वेगळं हेडिंग टाकून ते लिहा. ठीक आहे, कुठल्या कोर्टात जायचं असतं, ज्युरिडिक्शन कुठल्या कोर्टाला वेगळं हेडिंग टाकून ते लिहा. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करायला लागेल, मांडणी करायला लागेल. आणि ह्याची आपल्याला खूप जास्त पद्धतीने प्रॅक्टिस करायला लागेल. डिस्क्रिप्टिव्ह प्रकारच्या परीक्षेमध्ये तुम्ही फक्त हुशार आहात हे असं असून चालत नाही. तुमचा हुशारपणा तुम्हाला त्या पेपरमध्येच मांडता आला पाहिजे. आणि तुमचा हुशारपणा त्या पेपरमध्ये जर दिसला, ठीक आहे, म्हणजे असं म्हटलं जातं की ते आन्सर शीट म्हणजे तुमचा आरसा असतो. ठीक आहे, म्हणजे बऱ्याच सगळे आरसे जे असतात म्हणजे आपण जसं आहे तसं दिसतो असं नाही आहे. आरशामध्ये कसं असतं की तुम्ही तुमचं समजा आपलं नाक इकडे वाकडं असेल तर ते वाकडंच दिसतं. पण आन्सर शीटमध्ये तसं नसतं. आन्सर शीटमध्ये तुमच्या मांडणी करण्यावर असतं. आन्सर शीटमध्ये जशाच तसं तुमचा फोटो दिलेला नसतो. तुम्ही समजा फार हुशार आहात, तुम्हाला जर समजा एकदम पॅनल समोर इंटरव्ह्यू समोर जर ठेवलं आणि तुमच्याकडे बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की म्हणजे फार चांगली प्रॅक्टिस आहे. ठीक आहे, फार अनुभवी व्यक्ती दिसतोय. ठीक आहे, याचा अॅनालिटिकल थिंकिंग सुद्धा चांगलं आहे. ठीक आहे, म्हणजे इथिकली सुद्धा हा त्याच्यामध्ये फार प्रॉपर आहे, हे सगळं दिसून आलं. ठीक आहे, पण याला थोडंसं काय प्रॉब्लेम आहे, याला त्याच्यामध्ये रायटिंगचीच प्रॅक्टिस नाही आहे. याने पेन मागचे सोडून याने 5 वर्ष झालेले आहेत. मग हा पेपरमध्ये लिहिताना काय करतो, लिहिताना म्हणजे फार कट शॉर्ट पद्धतीने लिहितो. ठीक आहे, जे लॉंग क्वेश्चन सुद्धा हा शॉर्ट नोट सारखा लिहितो. जर लॉंग क्वेश्चन सुद्धा हा शॉर्ट नोट सारखा जर लिहित असेल तर साहजिकच आहे याला डिस्क्रिप्टिव्ह प्रकारच्या परीक्षेमध्ये मार्क मिळणार नाहीत. सांगायचं तात्पर्य काय आहे की आन्सर रायटिंगमध्ये बऱ्याच प्रकारच्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागते. यावेळेस आपण जेवढे सगळे मायनर लॉज आपण बघणार आहोत. ठीक आहे, मी जे तुम्हाला सांगितलं 200+ सिलेक्शन्स मला कुठल्या परिस्थितीमध्ये पाहिजेत. ठीक आहे, येऊन जाऊन हुकून चुकून जर त्याच्यामध्ये एमसीक्यू प्रकारची परीक्षा झाली तर ते 210च्या सुद्धा आपण पुढे निघून जाऊ. ठीक आहे, मग त्यावेळेस तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे कुठलं तरी पेपर चेकिंग करणाऱ्याचं डिस्क्रिप्शन अजिबात येणार नाही. ठीक आहे, तिथे तर ज्याचे कष्ट आहेत, ठीक आहे, ज्याचा अभ्यास आहे, ठीक आहे, आपण क्लासमध्ये जे मायनर लॉज परत त्याचं रिव्हिजन करणे, परत त्याचे नोट्स तयार करणे, परत त्याच्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत, एमसीक्यू वगैरे सोडवणार आहोत. हे सगळं आपण करून त्याच्यामध्ये ते मायनर लॉज आपल्याला अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे जसं काय तो आपला IPC सारखा कायदा आहे, जसं काय तो आपला सिव्हिल प्रोसिजर कोड सारखा कायदा आहे. सिव्हिल प्रोसिजर कोड जेवढा तोंडावर असतो तेवढाच तोंडावर आपला त्याच्यामध्ये NDPS कायदा असला पाहिजे. त्याच्यानंतर म्हणजे आपले हे जे सगळे छोटे छोटे कायदे असतात, रेग्युलर आपले IPC सारखे जे कायदे असतात, IPC जसा म्हणजे आपल्याला माहिती असतो चांगल्या पद्धतीने, तशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये उपासारखा कायदा सुद्धा आपल्याला माहिती असला पाहिजे. जे कुठले कायदे असतात, ठीक आहे, फॉरेस्ट राईटचा कायदा असू द्या किंवा अजून कुठले कायदे असू द्या, हे सगळेच्या सगळे प्रकारचे जे कायदे आहेत आपल्याला एवढ्या चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. MCQ प्रकारची परीक्षा आली तर 210+ सिलेक्शन्स, पण डिस्क्रिप्टिव्ह असेल तर कमीत कमी 200+ सिलेक्शन आपल्याला त्याच्यामध्ये मिळवायचे आहेत. आणि ह्याच्या बाबतीचे मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट, वेळेवर आपण सगळेजण तयारी सुरू केलेली आहे. दुसरी गोष्ट, सगळेच्या सगळे मायनर लॉज जे आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये धुवून पास करायचे आहेत, चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आणि तिसरं आपलं शस्त्र म्हणजे मोठा सिलेबस. ठीक आहे, ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरला जेवढा जास्त मोठा सिलेबस असेल, ठीक आहे, तेवढा आपल्या फायद्याचा असेल. कारण कमी जो सिलेबस असेल त्याच्यामध्ये थोडंसं
सगळ्याच बाकीच्या लोकांना कॉम्पिटिशन थोडंसं सोपं होऊन जाईल, म्हणजे बाकीचे लोक सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतात. ठीक आहे, त्यामुळे जेवढा जास्तीत जास्त कायदे असतील, ठीक आहे, तेवढ्या कायद्यांचं म्हणजे रिव्हिजन वगैरे जे आहे, ठीक आहे, ते इंडिव्हिज्युअल त्याच्यामध्ये कुणाला तयारीला त्याच्यामध्ये लोकांना अवघड जातं. ठीक आहे, म्हणजे मी असं कुठल्या एखाद्या विद्यार्थ्याची कॅपॅसिटी कमी आहे असं मी अजिबात म्हणत नाहीये. ठीक आहे, मी स्वतः जरी समजा मला जर तुम्ही सांगितलं की तुम्ही आता जर तुम्ही पण ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरची परीक्षा द्यायची आहे, ठीक आहे, असं जर मला कोणी सांगितलं तर ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरची परीक्षा मी स्वतःसाठी जरी देत असेल तरी सुद्धा जर समजा 25-30 कायदे जर असतील तर ते 25-30 कायद्यांचं रोजच्या रोज वाचणे, रोजच्या रोज त्याचं रिव्हिजनमध्ये राहणे, कंटिन्युटी मेंटेन ठेवणे माझ्या स्वतःसाठी पॉसिबल नसेल. ठीक आहे, पण आपण सगळेजण कलेक्टिव्हली जर ते करत असू तर अशा वेळेस मात्र ते शक्य असेल. ठीक आहे, रोजच्या रोज आपण तशा प्रकारची कंटिन्युटी जर मेंटेन ठेवली तर अशा वेळेस आपल्याला हे सगळं जे आहे, ठीक आहे, त्या पद्धतीने आपल्याला, ठीक आहे, मग आपल्याला साध्य होणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आता आपल्याला यावेळेस लेक्चर घेत असताना सुरुवातीला आपण ते कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजावून घेणार. त्याच्यानंतर आपण त्याच्याशी निगडीत असलेल्या म्हणजे आपलं उत्तर सुंदर बनवण्यासाठी, ठीक आहे, उत्तर सुंदर बनवण्यासाठी जर त्याच्यातली काही लँडमार्क केसेस आहेत का, ठीक आहे, ते आपण त्याच्यामध्ये समजून घेणार. ठीक आहे, त्यानंतर त्याच्या बेरॅक्टचं जे रिडिंग आहे, ठीक आहे, ते आपण त्याच्यामध्ये समजावून घेणार. आणि त्यानंतर तिसऱ्या स्टेजला आपण याच्यावर प्रॉबेबल तुम्हाला लॉंग क्वेश्चन शॉर्ट नोट काय येऊ शकतात, ठीक आहे, याच्यावर आपण चर्चा करणार. आणि त्यानंतर त्याचा क्वेश्चन आन्सर फॉर्ममध्ये जर तुम्हाला प्रश्न जर आला, ठीक आहे, म्हणजे जर उत्तर जर समजा त्याच्यामध्ये आलं तर अशा वेळेस आपण त्याच्यात काय लिहायला पाहिजे, ठीक आहे, हे आपण त्याच्यामध्ये समजावून घेणार. ठीक आहे, काय म्हणताय? येस, सब्जेक्ट्स त्याच्यामध्ये आता कोणते असतील, ठीक आहे, सब्जेक्ट्स कोणते असतील हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं की आता आपल्याला एपीपीच्या वगैरे तर म्हणजे कायदे आपल्याला त्याच्यामध्ये माहितीच आहेत. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला कोणते कोणते सब्जेक्ट असू शकतात. ठीक आहे, म्हणजे पहिलं जसं मी तुम्हाला आता आपले 3 मेजर लॉज आहेत. ठीक आहे, आता 6 मेजर लॉज असं समजा. ठीक आहे, त्याच्यामध्ये CRPC आला. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपला IPC आला, त्याच्यामध्ये एव्हिडन्स आला. ठीक आहे, हे झाले 3. परत दुसरे 3 मध्ये आता BNSS आला, BSA आला. ठीक आहे, आणि त्यानंतर आपला BNS आला, BNS, BSA, BNSS. ठीक आहे, असे म्हणजे सगळे टोटल झाले 6 कायदे. मग त्याच्यानंतर मग आपल्याला पुढे बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट असू शकतो. ठीक आहे, जो आपला एपीपीच्या सुद्धा सिलेबसला होता. त्याच्यानंतर तुम्हाला इंडियन फॉरेस्ट ऍक्ट असू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला पब्लिक गॅम्बलिंग ऍक्ट असू शकतो. ठीक आहे, म्हणजे पब्लिक गॅम्बलिंग वगैरे सुद्धा आपण बघितलेलं आहे, चांगल्या पद्धतीने आपण त्याची तयारी केली होती. त्याच्यानंतर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ऍक्ट असू शकतो. त्याच्यानंतर ॲट्रॉसिटीचा कायदा असू शकतो. त्याच्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ इमॉरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ऍक्ट जो आहे तो तुमचा कायदा असू शकतो. त्याच्यानंतर ॲनिमल क्रुएलिटी असू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर जे तुमचं अर्बन एरियाचं प्रोटेक्शन आहे, महाराष्ट्र अर्बन एरियाज प्रोटेक्शनचा, ठीक आहे, तो कायदा तुमचा असू शकतो. आर्म्स ऍक्ट आपला असू शकतो. ठीक आहे, प्रिव्हेन्शन ऑफ अडल्ट्रेशन ऑफ फूडचा तुमचा कायदा असू शकतो. ठीक आहे, एक्सप्लोजिव्ह सबस्टन्सेस ऍक्ट, एक्सप्लोजिव्ह सबस्टन्सेसचा जो कायदा आहे तो सुद्धा तुमचा सिलेबसला असू शकतो. इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट तुमचा असू शकतो. बॉम्बे पोलीस ऍक्ट तुमचा असू शकतो. मोटार व्हेकल ऍक्ट आणि त्याचे रूल्स वगैरे असू शकतात. मेंटल हेल्थ ऍक्ट असू शकतो. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट असू शकतो. PCPNDT कायदा असू शकतो. प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स जे आहे, ठीक आहे, तो कायदा आपला असू शकतो. हे अशा सगळ्या प्रकारचे कायदे असू शकतात. ठीक आहे, सगळ्या प्रकारचे कायदे असू शकतात. म्हणजे आता शेवटी डावरी डेथ वगैरे सुद्धा जे आहे ते सुद्धा सेशनकडे जातं, त्याच्यामुळे ते असू शकतं. अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट जो मी तुम्हाला सांगितला, ठीक आहे, तो सुद्धा तुमचा सिलेबसला असू शकतो. ह्याच्यामध्ये सुद्धा कसं असतं की ते स्पेशल जज वगैरे असतात तर ते सुद्धा असू शकतात, किंवा NIA जज असू शकतात. ठीक आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे स्पेशल जज असू शकतात, तर ते कायदा सुद्धा तुमच्या सिलेबसला असू शकतो. ज्युवेनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन असू शकतो. प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट असू शकतो. इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ऍक्ट असू शकतो. ठीक आहे, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन म्हणजे फ्रॉम सेक्शुअल अब्यूज वगैरे, पोस्को ऍक्ट आपला, ठीक आहे, तो तर त्याच्यामध्ये फार प्रायोरिटीवर त्याच्यामध्ये असेल, तो तर असणारच त्याच्यामध्ये. ठीक आहे, जे विक्टीम 18च्या खालचे आहेत तर त्या सगळ्यांसाठी त्याच्यामध्ये हा कायदा आपला असू शकतो. स्पेशल कोर्ट वगैरे तिथे सुद्धा असतं. जिथे कुठे स्पेशल कोर्ट आहेत अशा प्रकारचे सगळे कायदे आपल्याला त्याच्यामध्ये सिलेबसला असू शकतात. NDPSचा आपला कायदा असू शकतो. ठीक आहे, सेक्शन 21, 22, 27A हे सगळे जे आपले सेक्शन आपण बघितलेले आहेत तिकडे, तर हे सगळ्या कायद्यांसाठी, हे सगळ्या सेक्शनसाठी NDPS वगैरे सुद्धा कायदा आपला असू शकतो. ठीक आहे, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट, मनी लॉन्ड्रिंग ऍक्टचा सुद्धा कायदा तुम्हाला त्याच्यामध्ये असू शकतो. याच्यामध्ये सुद्धा 7 year प्लस असे बरेच ऑफेन्सेस आहेत. ठीक आहे, स्पेशल कोर्ट किंवा सेशन कोर्ट जे आहे हे सुद्धा या कायद्यामध्ये असतं. आपण पाहिलं जे सगळे पॉलिटिशियन लोकांना मनी लॉन्ड्रिंग कायद्याखाली त्याच्यामध्ये बुक केलं जात आहे. ठीक आहे, बेल वगैरे सुद्धा त्यांना दिलं जात नाहीये. तर हे सगळा मनी लॉन्ड्रिंगचा जो कायदा आहे तर तो सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला बघणं गरजेचं असू शकतं. इंडियन मेडिकल काउन्सिल ऍक्ट, ठीक आहे, इंडियन मेडिकल काउन्सिल ऍक्टचा सुद्धा असू शकतो. म्हणजे मेडिकल निग्लिजन्सच्या वगैरे सुद्धा बऱ्याच केसेस सेशन कोर्टासमोर असतात. मेडिकल निग्लिजन्स, ठीक आहे, तर ते मेडिकल निग्लिजन्सच्या सुद्धा केसेससाठी आपल्याला असू शकतं. इलिगल ऑर्गन ट्रेडचा सुद्धा कायदा असू शकतो. इलिगल ऑर्गन ट्रेड वगैरे जर कोणी करत असेल तर ते सुद्धा एक प्रकारे पनिशेबल आहे.
ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स, ठीक आहे, त्याचा जो आपला सेक्शन आहे, म्हणजे इकडचे 370, 302, 326 वगैरेचे सेक्शन, प्लस त्याच्यामध्ये हे इलिगल ऑर्गन ट्रेडचं सेक्शन असू द्या, ठीक आहे, हे सगळं सुद्धा त्याच्यामध्ये आपलं असू शकतं. फोर्स ऑर्गन डोनेशन वगैरे जर कोणी करायला हवत असेल तर ते सुद्धा पनिशेबल आहे. हे सगळे सुद्धा कायदे तुम्हाला असू शकतात. प्रिझनर्स ऍक्ट असू द्या, हे सगळं सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. जेल मॅन्युअल सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाचं असतं, ते सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट ऍक्ट जे आहे, याच्यामध्ये सुद्धा जे ह्युमन राईटचे व्हायोलेशन होतात, त्याच्या म्हणजे जे ज्याला आपण कस्टोडियल डेथ वगैरे जे आपण म्हणतो, ठीक आहे, तर ते सुद्धा ऍक्ट तुम्हाला त्याच्यामध्ये परीक्षेला विचारला जाऊ शकतो. फूड अडल्ट्रेशनचा कायदा तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. अँटी कन्व्हर्जन लॉ मध्ये सुद्धा त्याच्यामध्ये जे स्पेशल काही लॉज आहेत अँटी कन्व्हर्जनचे, ठीक आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये तेवढं ते येणार नाही, पण त्याच्यामध्ये सुद्धा सेशन कोर्टाला बऱ्याच ठिकाणी ज्युरिडिक्शन दिलेलं आहे, तर ते सुद्धा आपल्याला असू शकतं. अँटी डिफेक्शन लॉमध्ये सुद्धा जे काही क्रिमिनल कन्स्पायरसी वगैरे जे आहे, ठीक आहे, ते जर समजा असेल त्याच्यामध्ये तर तिकडे सुद्धा ते लागू होतं आपला कायदा. सिनेमॅटोग्राफ ऍक्ट जो आहे, ठीक आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा सेशन कोर्टाला ज्युरिडिक्शन आहे, ठीक आहे. डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट असू द्या, ठीक आहे, मेंटल हेल्थ केअर ऍक्ट असू द्या. मी तुम्हाला एक जनरल एक आयडिया देण्याचा मी प्रयत्न केला की असे खूप सारे कायदे आहेत ज्या कायद्यांमध्ये सेशन कोर्टाचं त्याच्यामध्ये काम असतं, ठीक आहे. आपल्या क्लासेसचे जे मी तुम्हाला परत परत सांगतोय की आपल्या क्लासेसचे सिलेक्शनमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी नेहमीच असतात. याच्या मागचं कारण म्हणजे कुठलीच पॉसिबिलिटी सोडायची नाही, ठीक आहे. आपल्याला 200+ सिलेक्शन मिळवायचेत ना, मग अशा वेळेस प्रत्येक जी गोष्ट करणं गरजेचं आहे, ठीक आहे. 200+ सिलेक्शन मिळवण्यासाठी एखाद्या विद्यार्थ्याला, एखाद्या कॅन्डिडेटला, ठीक आहे, त्याला जर परीक्षा पास व्हायचं असेल तर त्याला बाहेरनं जेवढी काही मदत देता येईल, ठीक आहे, ती प्रत्येक मदत देण्याचं काम त्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे, ठीक आहे. ते काम मी करणार आहे. पण त्याला बाहेरून मदत मिळून फक्त चालतं का, ठीक आहे. त्याला स्वतःची सुद्धा त्याच्यामध्ये स्वतःची मदत सुद्धा स्वतः तुम्ही करायला पाहिजे, ठीक आहे. त्याने स्वतःने सुद्धा तेवढा वेळ काढला पाहिजे. तुम्ही रोजच्या रोज, आता बऱ्याच वेळेस काय होतं मी बघतो, विद्यार्थी त्याच्यामध्ये आता क्लासेस तर त्याच्यामध्ये बरेच लोक जॉईन करतात. एपी असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरचे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की 1200 ॲडमिशन्स होते. पण जसं जसं परीक्षा पुढे जाते तसं तसं हे लोक लाईव्ह लेक्चर अटेंड करणं कमी करतात, ठीक आहे. लाईव्ह लेक्चरला त्याच्यामध्ये ठीक आहे बघू, उद्याच्याला ऐकू, ठीक आहे. उद्याचं काही उद्या कधी उजरत नसतो, मग उद्या त्याचं रेकॉर्डिंग बघितलं पाहिजे. रेकॉर्डेड लेक्चरचा सुद्धा त्याच्यामध्ये प्रचंड फायदा होत असतो, ठीक आहे. रेकॉर्डेड लेक्चरचा सुद्धा प्रचंड फायदा होत असतो, पण तो आपण त्याच्यामध्ये घेतला पाहिजे, ठीक आहे. जे लेक्चर्स आहेत ते तुम्ही वेळेमध्ये कंप्लीट केले पाहिजेत. रेकॉर्डेड लेक्चरच्या वेळेस बऱ्याच वेळेस काय होतं की ते लेक्चर असं त्याच्यामध्ये टाइम पुढे जातो आणि आपण त्याच्यामध्ये ते बघतच नाही, ठीक आहे. तर तसं तुम्ही केलं नाही पाहिजे. तर तुम्ही एक गोष्ट तुम्हाला मी आता म्हणजे तुम्हाला मी सगळे कायदे, त्या कायद्यांचं त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचे याचे सगळे मी चार्ट वगैरे मी तुम्हाला बनवून देतो, ठीक आहे. पण आज तोंडी तुम्हाला सांगतोय की प्रत्येक जो कायदा आहे मी जो तुम्हाला आता लिस्टमध्ये सांगितलं, मी तुम्हाला फक्त मोजके सांगितले, ठीक आहे. ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त कायदे असू शकतात, ठीक आहे. ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त कायदे असू शकतात. आणि एकदम वर्स्ट सिच्युएशन, ठीक आहे, वर्स्ट सिच्युएशन आपल्याला डीजे सारखं समजा सिलेबसच मिळाला नाही, ठीक आहे. डिस्ट्रिक्ट जजच्या एक्झामला बॉम्बे हायकोर्ट काही सिलेबसच देत नाही, तर सिलेबस जरी मिळाला नाही, ठीक आहे, तरी सुद्धा तुम्हाला एक सिलेबस बनवून देण्याचं काम मी करणार आहे, ठीक आहे. मला जेवढे प्रॉबेबल वाटतात, ठीक आहे, हे मी तुम्हाला एक मोजकी लिस्ट आहे, मी तुम्हाला जस्ट थोडा वेळ आठवून मी त्याच्यामध्ये बनवलेली होती. तर ही अशाच्यापेक्षा सुद्धा अजून जास्त डिटेलमध्ये आपण सेशन कोर्टाचं काम कुठे कुठे आहे, ठीक आहे, म्हणजे सेशन ट्रायलमध्ये अजून काय काय प्रकारचे कायदे महत्त्वाचे असतात, हे सगळे कायदे आपण त्याच्यामध्ये काढणार आहोत. आणि या सगळ्या कायद्यांवर आपण त्याच्यामध्ये अभ्यास आपण सुरू करणार आहोत. सुरुवात आपली कुठून होईल, सुरुवात जे आपल्याला वाटतं की हा 100% कायदा असणार सिलेबसला, अशा प्रकारच्या कायद्यांपासून आपण त्याच्यामध्ये सुरुवात करणार आहोत. आणि मग त्याच्यामध्ये मग बाकीचे पुढे जे नवीन कायदे येतील त्याच्यामध्ये तसं तोपर्यंत आपला सिलेबस, ऑफिशियल सिलेबस पण येऊन जाईल, ठीक आहे. मग तिथून पुढे आपल्याला जे आलेले सगळे कायदे आहेत ते सगळे सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला कव्हर करता येतील. पण हे गोष्ट कधी तुम्हाला डोक्यात ठेवायची आहे, जोपर्यंत परीक्षेचं ऑफिशियल नोटिफिकेशन येत नाही, ठीक आहे, तोपर्यंत आपला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पोर्शन जो आहे, ठीक आहे, बऱ्यापैकी जो आपला सिलेबस आहे तो आपला आपण अगोदरच तयार केला पाहिजे, ठीक आहे. कारण काय असतं की नोटिफिकेशन आल्यानंतर मग आपलं काम त्याच्यामध्ये मेजर काम आपलं रिव्हिजनचं राहिलं पाहिजे, ठीक आहे. मेजर काम आपलं म्हणजे रिव्हिजनचं त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे. आणि मग आपलं पुन्हा आन्सर रायटिंग प्रॅक्टिसचं राहिलं पाहिजे, ठीक आहे. टेस्टचं सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा प्रॅक्टिस वगैरे करायचं आहे, ठीक आहे. टेस्ट वगैरे जे मी तुम्हाला म्हणजे नेहमी सांगत असतो की MCQ टेस्ट, ठीक आहे. मी परत एकदा सांगतो तुम्हाला की MCQ टेस्ट वगैरे जे असतात ते तुमच्या बॅचमध्ये इन्क्लूड असतात. कारण त्या MCQ टेस्टसाठी मला स्वतःला काही वेगळं करायची गरज नसते. पण डिस्क्रिप्टिव्ह प्रकारच्या ज्या टेस्ट असतात, ठीक आहे, त्या आपण तुमच्या सगळ्यांच्या घेऊ शकत नाही. असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरच्या वेळेस सुद्धा तेवढे सगळे जास्त ॲडमिशन्स असतात, पण एक माणसाला लिमिटेशन असतं की डिस्क्रिप्टिव्ह पेपर चेक करायचं म्हणलं तर एक पेपर चेक करायला अर्धा तास लागतं. त्यामुळे डिस्क्रिप्टिव्ह प्रकारच्या ज्या टेस्ट असतात त्या तुमच्या कोर्समध्ये कुठल्याच कोर्समध्ये इन्क्लूड नसतात,
ठीक आहे, तो डीजेचा कोर्स असू द्या, JMFC मेन्सचा असू द्या किंवा तुमचा आता असू द्या, कुठल्याच कोर्समध्ये डिस्क्रिप्टिव्ह प्रकारचे पेपर चेकिंग आपण करू शकत नाही, कारण तेवढे म्हणजे 500-600 लोक, 1000 लोकांचे त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर चेक करणं पॉसिबल होत नाही. ठीक आहे, पण एक रिव्हिजनसाठी म्हणून MCQ टेस्ट आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत, जेणेकरून आपलं त्याच्यामध्ये कायद्याचं पण रिव्हिजन त्याच्यामध्ये होत राहील. ठीक आहे, तर काय सांगतो तुम्ही तुम्हाला की नोटिफिकेशन येईपर्यंत मेजर कायद्यांचा अभ्यास आपल्याला कंप्लीट करायचा आहे, जेणेकरून तिथून पुढे आपल्याला क्वेश्चन आन्सर फॉर्मचे रायटिंग प्रॅक्टिस वगैरे जे आहे ते करायला सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये वेळ मिळेल. ठीक आहे, बाकीचे विद्यार्थी जेव्हा एक एक कायद्याकडे बघत बसतील, ठीक आहे, त्यावेळेस आपण फक्त रिव्हिजनच्या स्टेजला आपण असायला पाहिजे. ठीक आहे, मी जे तुम्हाला सांगितलं की पहिलं शस्त्रच आपलं काय आहे की आपण लवकर सुरुवात करायला पाहिजे. ठीक आहे, लवकर सुरुवात आपण करतोय, कारण आपलं सगळ्यांच्या बाकीचे सगळे विद्यार्थी पुन्हा कामाला लागेपर्यंत आपण त्या रिव्हिजनच्या स्टेजला आपण असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, सगळे जे मायनर लॉज आहेत तसे सगळे मायनर लॉज वगैरे अभ्यास करणं म्हणजे एकदम 1 महिन्याचं 2 महिन्याचं काम नाहीच आहे. ठीक आहे, डीजेच्या सिलेबसला आपण पाहतोय, डीजेच्या सिलेबसला असे वर्षभर अगोदर तयारी सुरू करावी लागते, आणि वर्षभर अगोदर तयारी सुरू केली तर आपण कुठेतरी त्या कंटिन्युटीमध्ये येतो. परीक्षेची तयारी करायचं म्हणजे ते त्या प्रकारचं त्या परीक्षेचं आयुष्य जगायला पाहिजे असं मी नेहमी तुम्हाला सांगत असतो. म्हणजेच काय की जसं IPC आपल्याला माहिती आहे तसंच आपल्याला म्हणजे हे जे मी तुम्हाला कायदे सांगितले NDPS सारखे कायदे आपल्याला माहिती असले पाहिजेत. ठीक आहे, पोस्कोचा कायदा आपल्याला त्या प्रकारचा माहिती असला पाहिजे, एकदमच लगेच लक्षात आलं पाहिजे. तुम्हाला इंटरव्ह्यूला वगैरे सुद्धा जर प्रश्न विचारले, कुठले जरी प्रश्न विचारले, पोस्को कायद्यामध्ये कशा प्रकारची ट्रायल असते, NDPS मध्ये काय असतं, NIAचं कोर्ट म्हणजे नेमकं काय असतं, कुठल्या प्रकारचा जर आपल्याला प्रश्न विचारला तरी सुद्धा आपल्याला त्याचं उत्तर त्याच्यामध्ये सांगता यायला पाहिजे, तरी सुद्धा आपण त्याच्यावर प्रिपेअर असायला पाहिजे. या लेवलपर्यंत जर आपली तयारी होत असेल तर आपलं सिलेक्शन त्याच्यामध्ये, आपलं सिलेक्शनवरला क्लेम नक्की होतं. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, परीक्षेच्या शेवटपर्यंत ठीक आहे बरेच विद्यार्थी त्याच्यामध्ये पुढे क्लास जॉईन करतील. ठीक आहे, बरेच विद्यार्थी क्लास जॉईन करून सुद्धा काही काम करणार नाहीत, अभ्यास करणार नाही. ठीक आहे, 200+ सिलेक्शन्स आपल्या क्लासेसचे असणार. ठीक आहे, तुम्ही त्याच्यामध्ये असणार का नाही असणार ते तुम्हाला ठरवायचं आहे. ठीक आहे, त्या 200 मध्ये तुम्हाला जर नंबर लावायचा असेल, तर तुम्हाला रोजच्या रोज ह्या सांगितलेल्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. ठीक आहे, एकही लाईव्ह लेक्चर तुम्हाला मिस करायचं नाही आहे. ठीक आहे, एकही लेक्चर जर समजा यदा कदाचित तुमच्या काही अडचणीमुळे मिस झालं तर त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला दुसऱ्या दिवशीच बघायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण प्रत्येक जे लाईव्ह लेक्चरमध्ये डिक्टेशनमध्ये आपण क्वेश्चन आन्सर फॉर्ममध्ये जे आपण लिहून घेणार आहोत ते सगळ्यांना प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या नोट्स मेंटेन करायच्या आहेत. ठीक आहे, काही लोक त्याच्यामध्ये तुमच्यातले असतात, बऱ्याच वेळेस असं आपल्या बाबतीत होतं की आपण म्हणजे जे PDF नोट्स असतात त्याच्यावरच आपण रिलाय करायचा प्रयत्न करतो. ते मी तुम्हाला असं सांगेल की PDF नोट्सवर रिलाय करणे म्हणजे ठीक आहे निव्वळ म्हणजे जहागीरदारपणा आहे. त्या जहागीरदारपणाच्या भानगडीमध्ये पडू नका. अशा विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये कधीच फायदा होत नसतो. म्हणजे फार रेअर विद्यार्थी असतात, फार रेअर की त्यांचा IQ जो असतो तो एकदमच फार चांगला असतो. त्यांना ते एकदा दोन त्याच्यामध्ये तसं दुसऱ्याचं वाचून जरी बघितलं तरी त्यांच्या डोक्यात लक्षात राहतं, पण ते फक्त 1% लोक असतात. आपण त्या 1% नाही आहेत. ठीक आहे, म्हणजे आपली ही एक प्रोसेस आहे. अगोदर तो मराठीमध्ये कन्सेप्ट समजून घेणे, त्यानंतर बेरॅटची लँग्वेज समजून घेणे, त्यानंतर प्रॉबेबल क्वेश्चन समजून घेणे, त्यानंतर ते सरळ साध्या भाषेमध्ये परीक्षेत कसं उतरवायचं. ठीक आहे, परीक्षेत कसं उतरवायचं हे बघून सरळ साध्या भाषेमध्ये पॉईंट टू पॉईंट त्याच्यामध्ये ते लिहून घेणे. ठीक आहे, ही एक सिक्वेन्स आहे, ही आपण एक स्ट्रॅटेजी आपण बनवलेली आहे. ह्या स्ट्रॅटेजीचा तुम्ही जर पार्ट होत नसाल तर त्या आपल्या क्लासेसच्या स्ट्रॅटेजीचा तुम्हाला फायदाच होणार नाही. ठीक आहे, आज आपल्या लेक्चरचं नाव आपण स्ट्रॅटेजी आणि मोटिवेशन केलेलं आहे. ठीक आहे, आय होप की तुम्ही म्हणजे स्वतः तुम्ही मोटिवेटेड आहात. ठीक आहे, तुम्ही स्वतः मोटिवेटेड असाल तर तुम्हाला माझ्या मोटिवेशनची गरज नाही आहे. ठीक आहे, तर तुम्ही स्वतः मोटिवेटेड व्हा. ठीक आहे, माझ्या परीने मी प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला ह्या पोस्टचं महत्त्व समजावून सांगायचं. एका शब्दात जर महत्त्व सांगायचं म्हणलं तर भारत स्वतंत्र झाल्यापासून अशा प्रकारची संधी दुसरं कुणाला मिळालेली नाही आहे. ठीक आहे, तुम्हालाच पहिल्यांदा ही संधी दिलेली आहे. ठीक आहे, तुमची जी बॅच सध्याच्याला एलिजिबल आहे ह्या तुमच्या बॅचला ठीक आहे 10 वर्ष ज्या पोस्टसाठी जे लोक घासून कष्ट करतात आणि त्यानंतर कुठे त्यांना प्रमोशनवरती पोस्ट मिळते, ती पोस्ट तुम्हाला डायरेक्ट मिळायची संधी जी आहे भारत स्वतंत्र झाल्यापासून. आणि अजून एक गोष्ट सांगतो, इथून पुढे सुद्धा ही संधी मिळेल का नाही माहिती नाही आहे. ठीक आहे, म्हणजे सर्कलमधनं अशा प्रकारच्या काही लोकांची चर्चा बातम्या ऐकतोय. आता एवढ्या वेळेस त्याच्यामध्ये तरी परीक्षा अशा पद्धतीने होईल. ठीक आहे, पुढची त्याच्यामध्ये संधी तुम्हाला मिळेल का नाही. ठीक आहे, जर समजा यदा कदाचित पुढे संधी आली जरी तर तुम्ही लोक तर त्या परीक्षेला एलिजिबल नसाल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही लोक तरी त्या परीक्षेला एलिजिबल असाल का नसाल हे माहिती नाही आहे. म्हणजे फर्स्ट अँड लास्ट प्रकारची संधी जी आहे ठीक आहे तुमच्या आयुष्यातली तरी फर्स्ट अँड लास्ट प्रकारची संधी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. मग ह्या संधीचं सगळ्यामध्ये सोनं करायचा प्रत्येकाने प्रयत्न करा. आणि सोनं जे असतं ठीक आहे ते आम्ही तुम्हाला सांगितलं अशाच पद्धतीने होणार नाही आहे. ठीक आहे, मनाची तयारी करून घ्या.
ठीक आहे. जर मनाची तयारी नसेल तर आता सोडलेलं का चांगलं. ठीक आहे. दोन वर्ष 2.5 वर्ष जात आहे त्याच्यामध्ये. 2-2.5 वर्ष जर घातले आणि त्याच्यामध्ये मनाची तयारी नसेल आणि अर्धवट जर तुम्ही केलं तर पुढे म्हणजे हातामध्ये काही त्याच्यामध्ये साध्य होणार नाहीये. ठीक आहे. आयुष्याचं बाकीच्या सुद्धा त्याच्यामध्ये बरेच नुकसान, बराच स्ट्रगल त्याच्यामध्ये करावा लागतो. ठीक आहे. जुने जे लोक एपीपी झालेले आहेत या सगळ्या लोकांना माहिती आहे की आयुष्यामध्ये काय स्ट्रगल केलेलं आहे, काय प्रकारचं म्हणजे बाकी प्रॅक्टिसमध्ये किती ब्रेक पडला. ठीक आहे. फॅमिलीसोबत किती अडचणी आल्या. ठीक आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये नातेगोते तोडावे लागले. ठीक आहे. बरेच गोष्टी कराव्या लागल्या आणि स्वतःला एक वेगळं त्याच्यामध्ये करून कष्ट घेऊन बाकी सगळं त्याच्यामध्ये विसरून चालून ठीक आहे मुलं बाळत सांभाळत सगळं काही कष्ट करत करत हे लोक सिलेक्शनमध्ये लागलेले आहेत. ठीक आहे. ह्या लोकांना त्याची जाणीवच आहे. जे लोक परीक्षेमध्ये पास झाले नाहीत ठीक आहे त्यांना यांच्यापेक्षा जास्त जाणीव आहे. जे लोक मागच्या असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरमध्ये पास झाले नाहीत ठीक आहे त्यांना त्या संघर्षाची जाणीव जे लोक सिलेक्शनमध्ये आहेत त्यांच्यापेक्षा सुद्धा जास्त आहे. ठीक आहे. मग एवढा सगळा संघर्ष करायची तयारी आत्ताच मनामध्ये ठेवायची आणि मगच कामाला लागायचं. ठीक आहे. अदरवाईज आज पहिलं लेक्चर आहे. ठीक आहे. पहिल्या लेक्चरनंच तुम्ही त्याच्यामध्ये बॅकआउट वगैरे करू शकता की आपल्याला पुढे करायचंच नाही. ठीक आहे. पण इथून पुढे त्याच्यामध्ये एकदा आता मनाचं ठरवलं ठीक आहे स्वतःला मोटिवेट केलं ही पोस्ट जी आहे ती माझ्यासाठी का गरजेची आहे. काय म्हणताय आता प्रॅक्टिस बंद करावी लागेल का. ठीक आहे. आताच प्रॅक्टिस बंद करायचा वगैरे कोणी निर्णय घेऊ नका. ठीक आहे. जे आहे ते चालू द्या. सध्या फक्त काय करायचं की रोजच्या रोज संध्याकाळचं माझं लेक्चर ऐकायचं, ते व्यवस्थित प्रॉपर मेंटेन करायचं आणि दुसरं उद्याचं लेक्चर ऐकण्याच्या अगोदर जे आज लिहिलेलं आहे ते सगळं वाचूनच पुढच्या लेक्चरला बसायचं. ठीक आहे. म्हणजे 1 तास आपलं लेक्चर आहे सध्याच्याला. सिलेबस आल्यानंतर आपलं हे 9:30 ते 11:30 पर्यंत चालेल लेक्चर तुमचं. ठीक आहे. सिलेबस आल्यानंतर आपण 1.5 तास घेणार आहोत. ठीक आहे. तर हे 1 तासाचं लेक्चर ऐकणे आणि ह्याच्या अगोदर लेक्चर सुरू होण्याच्या अगोदर एखादा तास तुम्ही रिव्हिजन करणे किंवा सकाळी तुम्ही रिव्हिजन करू शकता. ठीक आहे. जे मी इतके दिवस त्याच्यामध्ये बघितलेलं आहे ठीक आहे जे मी बघितलेलं आहे म्हणजे जे आपण आतापर्यंत लिहून घेतलेलं आहे ते तुम्ही वाचूनच पुढच्या लेक्चरला बसले पाहिजेत. रोजच्या रोज तुम्ही अशा पद्धतीने रिव्हिजन जर करत असाल तरच हे सगळे जे तुम्हाला जवळपास 20-25 कायद्याचे मी तुम्हाला नावं सांगितले. ठीक आहे. 20-25 सांगितले का किती सांगितले की पण 30 तरी जवळपास समजा झाले असतील, जास्तीत जास्त 30 झाले असतील समजा 25-30. तर हे 25-30 कायद्यांचे मी नावं तुम्हाला सांगितले. हे सगळे कायदे तोंडावर जर असायचे असतील ठीक हे सगळे कायदे तोंडावर जर ठेवायचे असतील तर रोजच्या रोज अशा पद्धतीने तुम्हाला रिव्हिजन करावं लागेल तरच आपल्याला हे सगळं पाठ होईल. काय म्हणतात 2 वर्ष जातील का या प्रोसेसमध्ये. ठीक आहे. खरंच का सर. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं की वर्स्ट सिच्युएशनचा आपण विचार करतो. ठीक आहे. आपण कुठेच खचलो नाही पाहिजे. शेवटपर्यंत लढायच्या तयारीसाठी मी तुम्हाला सांगत आहोत. ठीक आहे. अदरवाईज 2 वर्ष याच्यामध्ये जायचा काही त्याच्यामध्ये तसा प्रश्न नाहीये. 2 वर्ष लागत नसतात त्याला. ठीक आहे. 2-3 महिन्यामध्ये तुमचं नोटिफिकेशन आलं. ठीक आहे. 2-3 महिन्यामध्ये नोटिफिकेशन आलं. पुढच्या 3 महिन्यामध्ये समजा 4 महिन्यामध्ये परीक्षा झाली. त्याच्यानंतर 3 महिन्यामध्ये इंटरव्ह्यू सुद्धा होऊ शकतात. असं सुद्धा होऊ शकतं. ठीक आहे. मी तुम्हाला फक्त एक वर्स्ट सिच्युएशन मी तुम्हाला सांगितली की काही जरी समजा किती जरी अवघड झालं, किती जरी समजा प्रॉब्लेम आले, काही लोकांचं रिपिटेशन झालं, काही झालं. ठीक आहे. काही जरी झालं तरी आपण टिकून राहिलो पाहिजे. आपण कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहिलो पाहिजे आणि आपला तयारी आपण चालू ठेवली पाहिजे. येस मी तुमच्या सोबत आहे. ठीक आहे. तर आता शेवटचा पार्ट. ठीक आहे. तुम्ही सगळे म्हणजे तशा प्रकारे तुम्ही त्या 200 मध्ये तुम्ही येणार का. ठीक आहे. काय म्हणतात 2 काय 4 वर्ष गेली तर काय फरक पडतो. आता ठरवलं तर ठरवलं बस. हे अशा प्रकारची तुमच्या सगळ्यांची कमिटमेंट मला पाहिजे. काय म्हणताय. जे कायदे तुम्ही सांगितले त्यातील बरेच ऐकले पण नव्हते. ठीक आहे. तुम्ही ऐकले सुद्धा नसतील पण ते कायदे मी तुम्हाला एकदम ज्यूस करून पाजवणार आहे. ठीक आहे. आपण आजारी पडल्यानंतर आपली आई आपल्याला तो काढा करून पाजवते. त्यानंतर आपण एकदम ठणठणीत होतो. ठीक आहे. तसं तुमच्या आईचं काम मी करणार आहे. ते जे कायदे आहेत जे तुम्ही कधी ऐकले सुद्धा नाहीत ठीक आहे त्याचा एकदम ज्यूस करून काढा करून तुम्हाला पाजवण्याचं काम मी करणार आहे. ओके. तुम्ही पहिल्या 50 मध्ये येणार. ठीक आहे. बघा हे पहिल्या 50 मध्येच येणार तुम्ही. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात आली असेल जे लोक असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर मध्ये नाहीये त्यांना लक्षात आलं असेल. ठीक आहे. 1 मार्क कमी पडला असेल, 2 मार्क कमी पडले असतील. आपण लाईनच्या अलीकडे आहोत ना.
ठीक आहे, आपला विषय संपलेला असतो. आपण 2 मार्क जास्त घेऊन लाईनच्या पलीकडे असतो तर आपण जिंकलेलो असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही 50 मध्ये या, तुम्ही पहिल्या 10 मध्ये या, 1 नंबरला तुम्ही या, किंवा तुम्ही 225 मध्ये या. ठीक आहे, शेवटच्या नंबरला जरी तुम्ही असाल तर तुम्ही जिंकलेले आहात. ती लाईन क्रॉस करणं गरजेचं आहे. आणि मग 1 मार्क कमी पडून सुद्धा जो लाईनच्या अलीकडे आहे तो हारलेला असतो. येस, ठीक आहे, लक्षात आलं सगळ्यांच्या? येस, अभ्यासाचं सातत्य तुम्ही फक्त ठेवायचं आहे. तसं क्लास सोबत ते राहून जातं. ठीक आहे, रोजच्या रोज मी मेसेज टाकला ना की ज्यात जॉईन करा म्हणून, तुम्ही जॉईन करायचं. ठीक आहे, आपण रिव्हिजन लेक्चर घेत असतो. रिव्हिजन लेक्चरमध्ये आपण ह्याच्या अगोदर जे शिकवलेलं असतं त्याच्यातले मी तुम्हाला प्रश्न विचारत असतो. तुम्ही तिथे जसं मेसेज करताय ना तसं ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करायचं. प्रत्येक मेसेजचं, प्रत्येक प्रश्नात तुम्ही उत्तर द्यायचं. येस, 200 मध्ये यायचं आहे बस. विच सब्जेक्ट विल स्टार्ट फर्स्ट? ठीक आहे, आपण सुरुवात पोस्कोपासून करणार आहोत. ठीक आहे, पोस्को कायद्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. येस, तुमचं कमिटमेंट मला पाहिजे इथे. ठीक आहे, येस, माझ्यासाठी अचिव्हमेंट जे आहे ते 200 प्लस आणणं ही माझी अचिव्हमेंट आहे. आणि त्या 200 मध्ये तुमचा नंबर लावणं हे तुमची अचिव्हमेंट आहे. ठीक आहे, म्हणजे मला आज तुमचा रिझल्ट लागून किती दिवस झाले? ठीक आहे, मी नेहमी छाती ठोकून सांगतो की आमचे एवढे सिलेक्शन झाले. बीएमसीचा रिझल्ट लागून त्याच्यामध्ये आता किती दिवस झाले? ठीक आहे, जेएमएफसीचा तर आता लागला. ठीक आहे, म्हणजे ते 114 मधले 76 विद्यार्थी आपल्या क्लासेसचे लागले. ठीक आहे, ही गोष्ट आम्हाला म्हणजे बरेच दिवस सांगायची असते पुढे. तर तुमचे 225 मधले 200 प्लस लागले हे मला सांगायला त्याच्यामध्ये म्हणजे मलाही सांगत पुढे फिरायचं आहे, छाती मोठे करून सांगायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे माझे कष्ट मी घेणार. ठीक आहे, माझे कष्ट मी घेणार आणि त्याच्यातनं 200 विद्यार्थी मला 100% मिळणार. ठीक आहे, 200 प्लस कराड लॉ क्लासेसचे असणार म्हणजे असणार. ठीक आहे, तुमच्यापैकी कोण कोण त्याच्यामध्ये असणार आहे हे तुम्हाला सगळ्यांना ठरवायचं आहे. ठीक आहे, आणि वेगळं काही करायचं नाहीये. मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही जर वेळेवर पार पाडल्या, ठीक आहे, म्हणजे वेळेला फार महत्वाचं असतं. ठीक आहे, आता एवढे 25-30 कायद्याचे आहेत, एकदम परीक्षा आल्यानंतर पुन्हा रेकॉर्डिंग वाचतो पुन्हा बघतो म्हणल्यानं होत नसतं. ठीक आहे, रोजच्या रोज करायचं. ठीक आहे, आता पुढचे समजा 5-6 दिवस आपला पोस्कोचा कायदा शिकवला जाईल तर तो व्यवस्थित शिकून घेणे, त्याचे नोट्स मेंटेन करणे, क्वेश्चन आन्सर फॉर्ममध्ये ते लिहिणे आणि रोजच्या रोज तुम्ही त्याच्यामध्ये वाचन करत राहणे. ठीक आहे, एखाद्या दिवशी पोस्कोचं एकदमच अचानक आपण रिव्हिजन करायला घेतलं, त्याच्यामध्ये तुम्ही ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन करणे, हे जर सगळं तुम्ही केलं, ठीक आहे, तर म्हणजे काय म्हणून आपण बाहेर जाणार कॉम्पिटिशनच्या. ठीक आहे, म्हणजे एकच सूत्र असतं, कराड लॉ क्लासेसचं एकच सूत्र असतं की शक्यता सोडायची नाही, म्हणजे आपण बाहेर जाण्याची शक्यता सोडायची नाही. ठीक आहे, आपल्याला फेल करणारी कोणती गोष्ट आहे? आपण परीक्षेमध्ये का नसणार आहोत? ठीक आहे, आपण त्याचे कन्सेप्ट समजून घेतले नाहीत, आपण समजून घ्यायचे, आपण ती शक्यता दूर होऊन जाते. आपण त्याचं रायटिंग प्रॅक्टिस केलं नाही, आपण रोजच्या रोज हाताला सवय लावायची, रोजच्या रोज रात्री लिहायचं. ठीक आहे, क्लासमध्ये तुम्ही रोज 1 तास लिहून घेणार आहात. ठीक आहे, तुम्ही त्या कारणामुळे परीक्षेच्या बाहेर जायचं कारणच नाही. ठीक आहे, तुम्ही क्वेश्चन आन्सर फॉर्म, क्वेश्चन काय येतील याचा तुम्ही विचार केला नाही. ठीक आहे, मी देतो ना तुम्हाला लिस्ट. ठीक आहे, कोणते कोणते लॉंग क्वेश्चन येतील, कोणते शॉर्ट नोट क्वेश्चन येतील. ठीक आहे, पोस्टस्कोअर कोणत्या लँडमार्क केसेस समजा आपल्याला परीक्षेमध्ये लिहून उत्तर आपलं सुंदर करता येईल, मी लिहून देतो तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यामध्ये हारायचं काही कारणच नाही आहे. ठीक आहे, तर बेसिक सूत्र जे आपल्या कराड लॉ क्लासेसचं की आपण कुठेतरी हारणार, ठीक आहे, आपण कुठेतरी फेल होणार ह्याची शक्यता आपण सगळ्या संपवून टाकायच्या. ठीक आहे, हे जर त्याच्यामध्ये केलं तर इथे असं काय असतं का की ते कंस आणि कृष्ण, ठीक आहे, सगळेच्या सगळे लेकरं ते मारून टाकतो, मग त्याच्यानंतर मला कोण मारणार आहे? ठीक आहे, मग मी जिवंतच राहणार त्याच्यामध्ये. ठीक आहे, इथं काय महाभारत वगैरे आहे का? ठीक आहे, आपण जिंकण्याच्या सगळ्या आपलं हारण्याच्या सगळ्या शक्यता जर आपण संपवून टाकल्या तर आपण त्याच्यामध्ये जिंकत असतो. ठीक आहे, त्यासाठी आपण तेवढे कष्ट घेतले पाहिजेत. ठीक आहे, मग बाकीचे त्याच्यामध्ये लक वगैरे सगळ्या गोष्टी असतात. ठीक आहे, देव वगैरे, देवाचे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात. ठीक आहे, देवाला एकच गोष्ट सांगायची. ठीक आहे, म्हणजे असं नाही की मी सगळं तुम्हाला कष्टावर अवलंबून असतं म्हणजे मी नास्तिक, असं नाही आहे. ठीक आहे, देवाला एकच गोष्ट सांगायची किंवा माझे जे कष्ट आहेत, तुम्ही देवाला रोज प्रार्थना जर करत असाल, कुठल्या देवाची तुम्ही भक्ती करत असाल तर देवाला एकच गोष्ट सांगा की माझ्या कष्टाला मला फळ दे. ठीक आहे, मी असं आयतं काही मागत नाही आहे. ठीक आहे, आयतं मागितल्याने देव कुणाला काही देत नसतो. ठीक आहे, मी कष्ट घेतोय, रोजच्या रोज मी अभ्यास करतोय,
रोजच्या रोज मी कष्ट घेतोय, ह्या सगळ्या कष्टाला तू त्याच्यामध्ये फळ दे, एवढी गोष्ट तुम्ही देवाकडे मागू शकता. बाकी ह्याच्या पलीकडे देवाला काही मागितल्याने देव पावत पण नसतो. येस, ठीक आहे. हां, हे तुमचं पटलं सर. तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा. बऱ्याच वेळेस असं होतं की काही विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये असतं की म्हणजे मास्तर लोक असं सांगतात, ठीक आहे, आपण आपल्या पद्धतीने चालायचं, असं ते विद्यार्थ्यांचं काय असतं. ठीक आहे, तर आम्ही असंच म्हणतो म्हणून असं म्हणत नसतो. ठीक आहे, आम्ही म्हणतो म्हणजे एवढे सगळे विद्यार्थी जे आपण सिलेक्शनमध्ये आतापर्यंत आणलेले आहेत, ठीक आहे, त्याच्या मागचा एक अनुभव असतो. आणि अजून सुद्धा म्हणजे तुमच्या सिलेक्शनमध्ये तुम्हाला जेवढा इंटरेस्ट आहे, तुमच्या आईवडिलांना जेवढा इंटरेस्ट आहे की तुम्ही त्याच्यामध्ये ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर व्हायला पाहिजेत, ठीक आहे, तेवढाच इंटरेस्ट मला सुद्धा आहे. ठीक आहे, माझी सुद्धा म्हणजे तुम्ही सिलेक्शनमध्ये येण्यासाठी माझी सुद्धा तेवढीच इच्छा आहे. त्यामुळे मी तुम्हाला तेवढा आवर्जून प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुम्हाला मदत करणार आहे, प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, तुम्ही जेवढे कष्ट घेणार आहात त्या कष्टामध्ये माझी जिथे गरज लागेल तिथे मी कुठेच कमी पडणार नाही. कारण तुम्ही सिलेक्शनमध्ये लागले म्हणजेच त्याच्यामध्ये माझं सुद्धा नाव तेवढं मोठं होणार आहे. ठीक आहे, तुमच्या आईवडिलांचं नाव तुम्ही फक्त मोठं करणार नाही आहेत, तर तुम्ही माझं सुद्धा नाव मोठं करणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे मी सांगेल त्या प्रकारच्या प्रत्येक गोष्टींचं तुम्ही पालन करा. ठीक आहे, कुठलीच गोष्ट मी तुम्हाला एकदम म्हणजे जे असतं ना, आता इथे का आपल्या युनिव्हर्सिटीची परीक्षा आहे का, की समजा PhDचा एखादा काहीतरी कार्यक्रम चालू आहे, त्याच्यामध्ये तुमचा सेमिनार चालू आहे आणि त्या सेमिनारमध्ये तुम्हाला सांगितलं की एवढे पेज तुम्ही हाताने लिहून आणा. ठीक आहे, किंवा युनिव्हर्सिटीचा काहीतरी प्रोजेक्ट तुम्हाला द्यायचा आहे की 10 पेजेस हाताने लिहून आणा. ठीक आहे, म्हणजे वर्ड करायला सांगितलं की ते विद्यार्थी कॉपी पेस्ट करतात आणि घेऊन येतात. तशा प्रकारची कुठली गोष्ट क्लासमध्ये होणार नाही. मी जर तुम्हाला सांगितलं की ह्याचा एक स्मार्ट चार्ट बनवा, तर तो खरंच तुम्हाला परीक्षेमध्ये कामाला येणार असेल. मी जर तुम्हाला सांगितलं की रोजच्या रोज संध्याकाळी मी सांगितलेलं डिक्टेशन केलेलं लिहून घ्या, त्याचं खरंच परीक्षेमध्ये कॉन्ट्रीब्युशन असेल. मी जर तुम्हाला सांगितलं की अशा पद्धतीने शॉर्ट नोट्स बनवा, अशा पद्धतीने माइंड मॅप्स बनवा, तर त्याचं खरंच परीक्षेमध्ये त्याच्यामध्ये कामाला येणार असेल. आणि ह्यातली कुठलीच गोष्ट तुमच्यावर बंधनकारक नसेल. ठीक आहे, ज्यांना करायचे ते करतील, ज्यांना नाही करायचे ते नाही करतील. ज्यांना करायचे ते 200 मध्ये येतील, ज्यांना नाही करायचे ते लोक त्याच्यामध्ये नसणार आहेत. ठीक आहे, आलं लक्षात सगळ्यांच्या? येस. डेली किती वेळ स्टडी असला पाहिजे? ठीक आहे, स्टडीला अजिबात लिमिटेशन नसतं. आपल्याला जेवढा वेळ मिळतो तेवढा तुम्ही त्याच्यामध्ये अभ्यास करायला पाहिजे. ठीक आहे, लाईव्ह लेक्चर आपलं सध्या 1 तास असेल आणि सिलेबस आल्यानंतर आपलं 1.5 तास रोजच्या रोज लाईव्ह लेक्चर असेल. ठीक आहे, संध्याकाळी किती जरी वाजू द्या. ठीक आहे, आता कुणाला वाटतंय का की मी बोलत असताना म्हणजे काय मास्तर बोलते, झोप यायला पाहिजे, झोप यायला, असं काय वाटतंय का कुणाला? ठीक आहे, म्हणजे एकदम बोर झाल्यासारखं असं काय वाटतं का? 1 तास झाला आपल्या लेक्चरचा, वाटतंय का कुणाला? ठीक आहे, का आताच लगेच पुस्तक घेऊन अभ्यास करू असं वाटतंय? ठीक आहे, हेच वाटणार तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला पोस्को शिकू द्या, मी तुम्हाला NDPS शिकू द्या. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला अतिशय अजिबात इंटरेस्ट नसलेला एखादा समजा कुठला तरी ॲनिमल क्रुएलिटीचा कायदा शिकू द्या. ठीक आहे, म्हणजे कुठलाच कायदा शिकवत असताना तुम्हाला अजिबात झोप येणार नाही. रात्रीचे 12 वाजता शिकू द्या. रात्रीचे 12 वाजता जरी मी तुम्हाला शिकवत असेल ना, तरी सुद्धा तुम्ही लोक झोपणार नाही. ठीक आहे, ही माझी गॅरंटी आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की रात्रीचं त्याच्यामध्ये म्हणजे रात्री 9:30, 10, 10:30 कुठं लेक्चर असतं का? ठीक आहे, APPचं आपण 11 पर्यंत लेक्चर घेतलेले आहेत. रेग्युलर आपलं 9 ते 11 मध्ये वगैरे लेक्चर असायचे. ठीक आहे, तर तसंच असणार. सर इथंच जिंकल्यासारखं वाटत आहे. ठीक आहे, इथंच जिंकल्यासारखं वाटू द्या आणि हे जे आहे ते आपलं शेवटपर्यंत कंटिन्यू ठेवा. आपण सगळे 100% जिंकणार. ठीक आहे, 100% आपण सगळे लोक जिंकणार आहोत. ठीक आहे, मला तर तेवढा विश्वास आहे. ठीक आहे, माझं जे टार्गेट आहे ते पूर्ण करणार याचा मला विश्वास आहे. ठीक आहे, तुम्ही तुमचं टार्गेट जे आहे पूर्ण करायचा तुमचा विश्वास तुम्हाला मिळाला पाहिजे. आय होप की आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला तो विश्वास मिळालेला असेल की काही असो मी त्याच्यामध्ये त्या म्हणजे रिझल्टमध्ये मी असणार आहे, असा विश्वास तुम्हाला मिळालेला असेल. तर उद्यापासून त्याच्यामध्ये आपण आपला जो पोस्कोचा जो कायदा आहे, ठीक आहे, त्या कायद्याला आपण त्याच्यामध्ये सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, तो कायदा बघितल्यानंतर काही लोकांच्या मनामध्ये अजूनही शंका असेल की त्याच्यामध्ये खरंच होऊ शकतं का क्लासेससोबत वगैरे, तर ती शंका पुढच्या 5-6 दिवसामध्ये किंवा पुढच्या उद्याच्या लेक्चरमध्ये किंवा अजून 1-2 लेक्चरमध्ये तुमची दूर होऊन जाईल. ठीक आहे, ज्यावेळेस आपण ज्या पद्धतीने आपण पोस्कोचा कायदा अभ्यास करणार, ठीक आहे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रश्न आला तर तुम्हाला सुंदर लिहिता येईल. याचा तुम्हाला एकदा विश्वास बसला तर आपल्याला अजून त्याच्यामध्ये आपला कॉन्फिडन्स वाढून जातो की खरंच आहे मी सुद्धा करू शकतो.
तुमच्यापैकी बरेच लोक असे असतील ज्यांना कधी क्वेश्चन आन्सर लिहायचा प्रॅक्टिसचा अनुभव नाही आहे, ठीक आहे, किंवा काय लिहायचं ते कळत नाही आहे, उत्तर सुचवायचं सुटत नाही आहे, ठीक आहे. ह्या सगळ्या प्रकारचे तुमचे प्रॉब्लेम जे आहेत ते हळूहळू आपण त्याच्यामध्ये सोबत डील करू. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, येस, काही जरी अडचण असेल ना, तुम्हाला काही जरी अडचण असेल, स्वतःबद्दल काही स्वतःबद्दल शंका असेल, स्वतःबद्दल काही डाऊट असेल की मी का करू शकत नाही आहे, मी जे तुम्हाला सारखं म्हणतोय ना की आपण फेल होण्याचं कुठलंच कारण सोडायचं नाही आहे, तर तुमच्या मनामध्ये जर असं काही कारण असेल की सर मला हा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, मग मला असं कधीतरी वाटतं की मी या कारणामुळे मी अपयशी होईल, असं जर तुम्हाला काही वाटत असेल तर मला फोनवर तुम्ही कन्व्हर्सेशन साधा, ठीक आहे. तुम्ही मला कधीही फोन करू शकता. APPच्या जुन्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, पण नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगतोय, तुम्ही मला कधीही फोन करू शकता. मी कधीही तुम्हाला मला का फोन केला म्हणून असं काही चिडचिड वगैरे करणार नाही, ठीक आहे. मला शक्यच नसेल तर मी तुमचा फोन त्यावेळेस उचलणार नाही, पण मी तुम्हाला नक्की कॉल बॅक करेन. पण तुम्ही अपयशी कशामुळे होता असं तुम्हाला वाटतंय तर ते कारण तुम्ही माझ्यासोबत नक्की चर्चा करा, ठीक आहे. जर ते जेन्युइन कारण असेल तर त्याला कसं सोडवायचं, त्याच्यावर सोल्युशन कसं काढायचं हे मी तुम्हाला नक्की सांगेल त्याच्यामध्ये, ठीक आहे. कसं त्याला ओव्हरकम करता येईल तुम्हाला हे मी तुम्हाला नक्कीच सांगेल. आणि जर कधी कधी ते फुगा असतो मनामध्ये एकदम, ठीक आहे, म्हणजे ते कारण जे असतं ते त्याची मनामध्येच भीती बसलेली असते, असं पण असतं, ठीक आहे. त्या कारणामुळे तुम्ही अपयशी व्हायचा काही चान्स नसतो, पण मनामध्ये तो फुगा बसलेला असतो, ठीक आहे. त्या फुग्याला टाचणी मारायचं जे काम आहे, ठीक आहे, ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये सविस्तरपणे आपण त्याच्यामध्ये करूया, ठीक आहे. आता मागे हटायचं नाही, ठीक आहे. जर कुणाला अजूनही हे लेक्चर ऐकल्यानंतर जर वाटत असेल, ठीक आहे, की मला होणार नाही, हटणार नाही, तर तुम्ही उद्याच समजा निर्णय घेतला, ठीक आहे, तर तुमचं बरं होईल. बाकी दुसरं बायको लेकरं बाळांचं तरी तुम्ही लक्ष द्याल, ठीक आहे. कारण कसं असतं परीक्षेमध्ये, ह्याच्यामध्ये अभ्यासामध्ये फॅमिलीकडे बऱ्याच कधी दुर्लक्ष होतं, प्रॅक्टिसकडे दुर्लक्ष होतं, अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये होतात, ठीक आहे. तर ते तरी सगळं सांभाळतात त्याच्यामध्ये व्यवस्थित, म्हणजे जर करायचंच नसेल त्याच्यामध्ये तर. हां, तो भ्रमाचा भोपळा जो असतो तो सुद्धा फोडायचं काम आपण त्याच्यामध्ये करू. जर जेन्युइन प्रॉब्लेम असेल तर त्याला सोडवण्याचं सुद्धा काम आपण त्याच्यामध्ये करू. हां, त्याचा आपण आपल्या भाषेमध्ये त्याचा आपण सविस्तर कार्यक्रम करू, ठीक आहे. तर बाकीचं जे आहे ते ॲक्च्युअल आपल्या सिलेबसला जे सुरुवात आहे ते आपण आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये आपण करूया, ठीक आहे. थँक्यू ऑल ऑफ यू. गुड नाईट.